तर सगळ्यांचं स्वागत आहे डे 2 मध्ये. तर आशा आहे की सर्वांनी आपल्या फर्स्ट डे मधील प्रोग्राम्स मेजॉरिटी प्रॅक्टिस केले असतील. राईट? केला नसाल तर सिरियसली वेळ काढून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आज मी एक सेशन ऐकत होतो, मेकिंग युअर 6 मंथ्स. ऑब्विसली नवीन इयर सुरू झालेला आहे. आय ऑल्सो हॅव सम रिझॉल्युशन्स. मी काहीतरी नवीन बनवायची इच्छा करतोय. मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत पोहोचायचं आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना नॉलेज शेअर करायचं आहे. आणि त्या उद्देशानं मी माझे 6 मंथ्स प्लॅन करतोय. आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं, त्या लेक्चरमध्ये मला ऐकायला मिळालं की ते लेक्चर मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय वेगळ्या पद्धतीनं, फॉर युअर करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू. तर त्या लेक्चरमध्ये मला एक पॉइंट मिळाला की तुम्ही काय करा, दररोज स्वतःला 1% इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न करा. 6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला 180% इम्प्रूव्ह झालं बघा. राईट? ओके. तर त्याच्यामध्ये मग पुढचा पॉइंट आला की दररोज 4,000 गोष्टी बोलले ते. 4,000 गोष्टी करू नका. काय करा, एकच गोष्ट 4,000 वेळा करा. म्हणजे काय होईल, यू विल बिकम एक्सपर्ट एक्सपर्ट ऑफ दॅट थिंग. राईट? आणि त्याच उद्देशानं मला तुम्हाला सांगायचं आहे की एकच गोष्ट, मल्टिपल गोष्टी न करता एका वेळेला एका गोष्टीवर फोकस करा. 6 महिन्याचा प्लॅन बनवा स्वतःसाठी की या 6 महिन्यामध्ये मला काय अचीव्ह करायचं. मी तुम्हाला भीती घालत नाही आहे, निगेटिव्हिटी देत नाही आहे. लक्षात घ्या, मार्केट इतकं इझी राहिलेलं नाही आहे. मार्केटमध्ये एआय सारखी टेक्नॉलॉजी आल्यामुळं नॉलेजेबल लोकच या इंडस्ट्रीमध्ये राहणार आहेत. आणि नॉलेज हे एखादी गोळी खाऊन येणार नाही आहे. नॉलेज हे एका रात्रीमध्ये येणार नाही आहे. नॉलेजसाठी तुम्हाला कन्सिस्टंटली काम करावं लागेल. आणि मी तुम्हाला काल पण सांगितलं की हॅव अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स ज्यांना स्वतःला इम्प्रुव्हाइज करायचं. राईट? त्या लेक्चरमध्ये आणखी एक पॉइंट मिळाला, काय की तुम्ही तो व्यक्ती आहात की जे तुमच्या सोबत आहेत फ्रेंड्स. तुम्ही ज्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करताय, तसे 5 फ्रेंड्स त्यांचा ऍव्हरेज म्हणजे तुम्ही आहात. त्यांचा ऍव्हरेज म्हणजे तुम्ही आहात. राईट? तर तुम्ही बघा, तुम्ही कोणाच्या सोबत आहात, कोणासोबत टाइम स्पेंड करताय. आणि स्वतःची जर क्वालिटी इम्प्रुव्हाइज करायची असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला ग्रुप चेंज करावा लागेल, किंवा त्या लोकांशी आपल्याला जास्त टाइम स्पेंड करावा लागेल की जे लोक आपल्याला जे बनायचं आहे त्यासाठी प्रयत्न करतात. राईट? तर दिस इज ऍडवाइस फॉर सेकंड. अजून काही ऍडवाइस असेल तर ते नक्की देत राहील. आज आपण सुरुवात करतोय नेक्स्ट टॉपिकला, ज्याचं नाव आहे लूप्स. राईट? लूप्स. व्हॉट इज लूप? लूप. ओके. काय आहे? मला एकच काम रिपीटेडली करायचं आहे. एकच काम पण व्हॅल्यू दुसऱ्या रिपीटेडली करायचं. मग काय करावं लागेल? लूप वापरावं लागेल. कशासाठी वापरतोय आपण? टू परफॉर्म सेम टास्क रिपीटेडली वी यूज लूप. एकच टास्क रिपीटेडली करण्यासाठी आपण लूप वापरतो. मग आपल्याला लूप कोणते कोणते माहिती आहेत? आपल्याला जर आपण सी प्रोग्रामिंग, C++, जावा आणि पायथन ह्या जर लँग्वेज शिकल्या असतील तर आपल्याला 3 लूप आहेत असं मार्केटमध्ये माहित आहे. राईट? प्रोग्रामिंग मध्ये एकूण 3 लूप आहेत. नंबर 1 व्हाईल लूप, नंबर 2 डू व्हाईल लूप, नंबर 3 फॉर लूप. राईट? तर पायथन मध्ये डू व्हाईल लूप नाही आहे. पायथन मध्ये फक्त 2च लूप आहेत, एक आहे व्हाईल लूप आणि फॉर लूप. वा, व्हेरी गुड. अजून एक स्ट्रेस कमी झाला आपल्यासाठी. ओके. कारण का, मी माझ्या इंडस्ट्रीच्या करिअरमध्ये हार्डली एखाद्या वेळेला डू व्हाईल लूप वापरला असेल. टोटल 14+ एक्सपिरियन्स असताना. राईट? 14हून अधिक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा इन द फील्ड ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आय स्टार्टेड माय करिअर ऍज अ वेब डेव्हलपर इन 2011 डिसेंबर. 6 महिन्याच्या स्ट्रगल नंतर मला जॉब मिळाला आणि मी ईआरपी ईआरपी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग एका कंपनीसाठी फार मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करायचो. आणि त्याच्यामध्ये सुरुवात झाली, पुढे भरपूर गोष्टी केल्या मी. आज आम्ही हॉस्पिटलसाठी सॉफ्टवेअर बनवून दिलेलं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीसाठी सॉफ्टवेअर आहे आमचं. स्टील ट्रेडर्ससाठी सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 30+ वेबसाईट्स आम्ही मेंटेन करतोय. ई कॉमर्स सोल्युशन दिलेले आहेत. आणि मल्टिपल क्लायंट्सला सपोर्ट देतोय. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही आयगॅपची वेबसाईट चेक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ नावाचा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये आम्ही केलेले काही कामं तुम्हाला दिसतील. ओके. तर माझ्या टोटल 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी कधी डू व्हाईल लूप हार्डली एखाद्या वेळेला वापरला असेल. ओके. बट दॅट इज ओके. व्हाईल लूप, फॉर लूप, मग त्यामुळे डू व्हाईल रिमूव्ह केला आहे यांनी. तर व्हाईल मध्ये किंवा फॉर लूप मध्ये
किंवा आपल्याला सेम टास्क रिपीटेडली करायचा आहे, तर आपल्याला एकूण 4 गोष्टींची गरज असते. 4 गोष्टींची गरज आहे. नंबर 1, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट. म्हणजे आपण काय म्हणूया, स्टार्ट पॉइंट. ओके, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट. त्याला आपण कोडिंगच्या भाषेमध्ये इनिशियलायझेशन म्हणतो. कोडिंगच्या भाषेमध्ये त्याला आपण इनिशियलायझेशन म्हणतो. नंबर 2, कधीपर्यंत करत जायचं आहे, म्हणजे आपण एंड ठरवूया, तर आपण कंडिशन म्हणतोय कोडिंगच्या भाषेत. राईट, कधीपर्यंत करायचं बाबा, ठीक आहे ना, 1 ते 100 नंबर मला प्रिंट करायचे. मग माहिती आहे ना आपला 1 पासून 100 पर्यंत जायचं आहे. एंड पण माहिती आहे, स्टार्ट पण माहिती आहे. नेक्स्ट काय माहिती आहे आपल्याला, अहो सर किती स्टेप पुढे जायचं आहे किंवा किती स्टेप मागे यायचं आहे. 1 पासून 100 पर्यंत जायचं आहे. 1, 2, 3, 4 म्हणजे एक एक वाढवत चाललोय आपण. म्हणजे आपण काय ठरवतो त्याला, स्टेप म्हणतोय. ओके, इथं कोडिंग मध्ये पण त्याला स्टेप म्हणतात, किंवा काही जण त्याला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट पण म्हणतात. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण म्हणतात. आणि चौथी गोष्ट आपल्यासाठी काय महत्वाची आहे, सर कुठून सुरुवात करायची ते माहित झालं, कुठेपर्यंत जायचं ते माहित झालं, किती टप्प्यानं जायचं ते पण माहित झालं, पण करायचं काय आहे, काय करायचं आहे, म्हणजे आपण त्याला ऑपरेशन म्हणूया. ऑपरेशन, कोडिंगच्या भाषेमध्ये पण त्याला ऑपरेशन म्हणतो. तर कोणताही लूप असू दे जगातला, कोणत्याही लँग्वेज मधला लूप असू दे, ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहित असाव्याच लागतात. त्याशिवाय लूप लिहायचा नाही. त्याशिवाय लूप लिहायचा नाही. फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट, टिल व्हॉट सिच्युएशन वी हॅव टू गो अहेड, किती स्टेपनं पुढे जायचं आहे आणि ऍक्च्युली काय करायचं आहे. तर ह्या 4 गोष्टी आपण काय करतोय, लूप मध्ये करतोय. राईट, सगळ्यांना क्लिअर आहे. टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. सगळे टाईप करायचं सी इफ इट इज क्लिअर. येस, सगळ्यांनी टाईप करायचं सी इफ इट इज क्लिअर. राईट, ह्या 4 गोष्टी क्लिअर आहेत. जेव्हा पण तुम्ही लूपचा प्रोग्राम लिहिणार असाल, सगळ्यात पहिल्यांदा हे क्लिअर पाहिजे की मला काय करायचं आहे, ह्या 4 गोष्टी द्या, ज्या काम करायचं त्याच्यानुसार. येस, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्रोग्राम लिहायचा आहे की जो काय करेल, 100 पण नंबर प्रिंट करेल. प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 100. मग असं अजम्पशन करून चला की तुम्हाला लूप नावाची गोष्ट माहितीच नाहीये, मग तुम्ही 1 ते 100 नंबर प्रिंट कसे करणार. प्रिंट 1, 2, 3, 4, एका प्रिंट मध्ये 1 ते 100 अंक लिहिणार. मग मी म्हटलं अरे 1 ते 100 नको, 1 ते 1000 लिहा. 1, 2, 3, 4, 1000 मध्ये लिहायला किती वेळ लागेल आपला, प्रिंट 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 प्रिंट. राईट, ते होऊ नये मग आपण काय करतोय, लूप वापरतो. राईट, मग आपल्याला काय करायचं आहे, हा प्रोग्राम कन्सिडर करून घेऊन जायचं आहे. मग आता आपण व्हाईल लूप बघूया. व्हाईल लूप, तर व्हाईल लूपचा सिंटॅक्स काय बघा. सिंटॅक्स म्हणजे काय, स्टँडर्ड फॉर्मॅट. ओके, व्हाईल लूपच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण इनिशियलायझेशन करतोय. इनिशियलायझेशन करतोय. राईट, देर इज नो सेमिकोलॉन ऍट ऑल. नेक्स्ट, व्हाईल असा कीवर्ड, व्हाईल असा सिस्टीमचा कीवर्ड. त्याच्यानंतर आपण काय करतोय, इथं कंडिशन लिहितोय, त्याच्यानंतर कोलन द्यायचं असतं. राईट, कोलन द्यायचं, जसं आपण इफ नंतर कोलन देतोय, तसं व्हाईल नंतर काय करायचं, टॅब मारायचं, म्हणजे आत ढकलायचं. आणि इथं काय करायचं, आपला ऑपरेशन करायचं, काय करायचं ते ठरवायचं. आणि ह्याच्यानंतर आपण काय करायचं, स्टेप लिहायचे. तर हा आहे आपला व्हाईल लूपचा सिंटॅक्स. बघा, 4 ऑपरेशन आले का, इनिशियलायझेशन आलं, कंडिशन आली, स्टेप आली, ऑपरेशन आलं. बघा 4 गोष्टी आल्या, डन. मग आता आपण काय करूया, व्हाईल लूपला आपल्याला ह्यासाठी ट्राय करून बघूया. मग आपण काय करतोय, एक व्हेरिएबल घेतोय, आय इज इक्वल टू 1. याला आपण इनिशियलायझेशन म्हणतोय. आय इज इक्वल टू 1 म्हणजे आय नावाच्या व्हेरिएबल मध्ये, आता आयच का घेतात, आयच का घेतात, कारण आपण जे रिपीट 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 करतोय त्याला इटरेशन म्हणतात, इटरेशन. ओके, मग इटरेशनचा आय घेतलेला आहे. सो मग आयच का घ्यायचा, इटरेशन साठी आय घेतला. एक्स वाय झेड चालू शकतायच की, पण शब्दानुसार अर्थ पूर्ण घेतलेला आहे, इटरेशन म्हणून. आय इज इक्वल टू 1, डन. आता काय करायचं, आपला व्हाईल असा कीवर्ड लिहायचा. व्हाईल कधीपर्यंत, आय मधली व्हॅल्यू ही लेस दॅन 11, लेस दॅन 101, 101 पेक्षा लहान, किंवा लेस दॅन इक्वल टू 100. म्हणजे कुठे पण जा, आय मधली व्हॅल्यू ही 100 पेक्षा लहान किंवा 100च्या इक्वल टू होते तोपर्यंत करत जा. त्याच्यानंतर काय कर, कोलन लिही. कोलन काय, आता ही आपली कंडिशन झाली, आता याच्या पुढचं सगळं ऑपरेशन असेल. काय कर बाबा, टॅब मारून प्रिंट लिही. काय प्रिंट कर, आय ची व्हॅल्यू, आय मधली व्हॅल्यू. आणि मग काय म्हणतो आपण, आय प्लस प्लस. तर पायथन मध्ये प्लस प्लस असा ऑपरेटर नाही आहे,
पायथन मध्ये आपण काय करतोय, आय प्लस इक्वल टू 1 करतोय, किंवा आय इज इक्वल टू आय प्लस 1. म्हणजे काय, आय ची जी काय व्हॅल्यू आहे बाय डिफॉल्ट ती 1 आहे. 1 इज लेस दॅन 100 आहे का, हो आहे. आज जा 1 प्रिंट कर, परत पुढे ये, आय मधली व्हॅल्यू घे, त्याच्यामध्ये एक जोड, आणि परत ते नेऊन कुठे ठेव, आय मध्ये ठेव. राईट. आणि हे जर आपलं लॉजिक परत 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 रन होत राहिलं, तर आपण बरोबर आय ची व्हॅल्यू 100 गेल्यानंतर, 100 हे लेस दॅन इक्वल टू 100 आहे का, हो आहे. 100 प्रिंट झालं. इथं 100चं 101 झालं. आणि काय झालं, तो परत कंडिशन मध्ये गेला आणि तर जाऊन चेक केला की 100 101 हे लहान आहे का 100 पेक्षा, नाही. मग तो काय करतो, आतमध्ये न जाता डायरेक्टली इथं येतो, बाहेर येतो. तर फार महत्वाचं आहे कोडिंग मध्ये हे सगळं. राईट. चला मग आपण हा प्रोग्राम आता काय करूया, आपल्या पायथनच्या फाईलमध्ये करून बघूया. त्यासाठी आपण जातोय कुठे, आपल्याकडे जातोय पायथॉन बुटकॅम्प. इथं म्हणतोय आजचा प्रोग्राम नंबर 1.py. इथं म्हणतोय तो प्रोग्राम पेस्ट, आय कंट्रोल बी सेव्ह. राईट. आता काय करायचं आहे, आता आपल्याला रन करायचं. रन करण्यासाठी आपण काय म्हणतो, इथं रन नावाचं बटन दाबतोय. आणि आता आउटपुट बघा. अरे पटापट किती सेकंदात झालं कळालं पण नाही बघा. राईट. कम्प्युटर वर्क्स फास्टर ना. तर बघा, 1 पासून 100 पर्यंत नंबर प्रिंट झाले. 1 नंबर. पण सर ते एका लाईनला का झाले नाही, तो 1 2 3 4 5 6. तर आता इथे एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला शिकणार आहोत. जेव्हा पण प्रिंट करतोय आपण, ओके, जेव्हा पण आपण प्रिंट करतोय, प्रिंट पुट्स न्यू लाईन कॅरेक्टर. न्यू लाईन म्हणजे कुठला, स्लॅश एन ऍट एंड. म्हणजे काय, जेव्हा आपण प्रिंटिंग करून होतंय सगळं, त्याच्यानंतर तो काय करतोय, इथं व्हॅल्यू प्रिंट केली, इथं थांबत नाही, तो नेक्स्ट लाईनला जातो. नेक्स्ट लाईनला जातोय. मग मला एका लाईन मध्ये पाहिजे सगळे, मग काय करायचं आपण, इथं आपण काय करतोय, यस यस, इथं आपण काय करतोय बघा, एक सेकंड फक्त. यस, इथं आपण काय करतोय, इथं म्हणतोय कॉमा, कोडिंग मध्ये जातोय, कॉमा म्हणतोय आय नंतर, एंड इज इक्वल टू काय, ब्लँक. एंड इज इक्वल टू ब्लँक. म्हणजे काय, इथं जाऊन सांगितलं त्याला काय कर, इथं एंड मध्ये ब्लँक ठेव. आता इथं ब्लँक आहे, डबल कोटच्या आतमध्ये किंवा सिंगल कोटच्या आतमध्ये ब्लँक आहे. कसं करायचं, इथं जाऊन म्हणतोय मी रन. बघा इथं रन करतोय. आता काय झालं बघा, हा सगळ्या व्हॅल्यूज एका पाठोपाठ एक रन केलं. सगळ्या व्हॅल्यूज एका पाठोपाठ एक रन केलं. हे कसं काय घडलं, कारण इथं आपण म्हटलं ना, प्रिंट कर. ओके, प्रिंट कर. जस्ट गिव्ह मी सेकंड. ओके, इथं काय केलं आपण, एंड इज इक्वल टू म्हणालो, सिंगल ब्लँक ब्लँक ब्लँक. म्हणजे काय झालं, ऑटोमॅटिकली काय झालं, सगळं जोडून आलं. म्हणजे एक प्रिंट केला आणि कर्सर इथंच थांबला. एक प्रिंट केला, कर्सर इथंच थांबला. 2 प्रिंट केला, कर्सर इथंच थांबला. 3 प्रिंट केला, कर्सर इथंच थांबला. मग आपण काय म्हणतोय, अरे एक नंतर जास्त स्पेस दे की. मग काय करायचं आपण, इथं म्हणायचं स्पेस, सिंगल कोटच्या आतमध्ये एक स्पेस टाकायचा फक्त. आता बघा आउटपुट, इथं म्हणतोय CLS, परत अपकी मारतोय आणि बघा 1 2 3 4 5 6 असं 100 पर्यंत आपले नंबर प्रिंट झाले आहेत. समजते सगळ्यांना, क्लिअर. येस, टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. आपण 2 गोष्टी नवीन बघितल्या, एक व्हाईल लूप बघितला क्लिअर, आणि एंड बघितला. राईट, एंड. चला टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. एंडचा वापर फार महत्वाचा आहे. येस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस, आणि अशा तऱ्हेने आपण व्हाईल लूप वापरून प्रिंट केला आहे. येस, नाव आय वॉन्ट टू प्रिंट काय, बघा माझा क्वेश्चन काय सगळ्यांना, आता मला काय करायचं आहे, 100 पासून 99 98 असं करत 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 1 पर्यंत प्रिंट करायचं, म्हणजे उलट प्रिंट करायचं. आता काय करायला लागेल मला सांगा, कोडिंग मध्ये चेंज. येस, टेल मी, काय चेंज करायला लागेल मला, म्हणजे मला काय करता येईल, 100 पासून 1 पर्यंत उलटे नंबर प्रिंट करता येतील. म्हणजे असं काय चेंज करता येईल, ह्या प्रोग्राम मध्ये माझं वर्क होईल. येस, सजेस्ट करा कोणीतरी. काय करायचं आहे, 100 पासून 1 पर्यंत उलटे नंबर प्रिंट करायचे आहेत. मग मला इनिशियलायझेशन काय करायला लागेल, मला इनिशियलायझेशन करायला लागेल 100. थँक्यू निशा. राईट. परत काय करायला लागेल, सर आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू
1 म्हणावं लागेल. बरोबर, प्रिंट करायला लागेल आय, आणि आय प्लस करायला लागेल का आय मायनस करायला लागेल? आय इज इक्वल टू आय मायनस 1 करायला लागेल. का सांगा? कारण आपला उलट यायचं आहे ना. जर मी प्लस ठेवलं तर काय होईल? काय होईल? 101, 102, 103, 104, 105 असं तो वाढवत जाईल. कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत वाढवत जाईल, जोपर्यंत एंड सापडत नाही तोपर्यंत. का? कारण कंडिशन कधीच सॅटिस्फाय होणार नाही ना. राईट? कंडिशन कधी सॅटिस्फाय नाही, कंडिशन नेहमी सॅटिस्फाय होणार. उलट बोललो मी. कंडिशन नेहमी सॅटिस्फाय होणार. 101 एक पेक्षा मोठा, 102 101 पेक्षा मोठा, असं तो वाढतच चालला आणि तो इन्फायनाईट लूपमध्ये जाईल. आणि त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये कंट्रोल, आपला जो कमांड प्रॉम्प्ट आहे त्याच्यामध्ये कंट्रोल सी मारायचं आणि मग ब्रेक करायचं. आणि आता बघूया आपण काय होते आपल्याकडं. 1 नंबर 100 पासून 1 पर्यंत आपले नंबर प्रिंट झालेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड, नाईस, थँक यू व्हेरी मच. नाऊ आय वॉन्ट टू परफॉर्म सेम ऑपरेशन युझिंग फॉर लूप. मग चला आपण फॉर लूप स्टडी करूया आता. हाऊ टू डू इट इन फॉर लूप? हे फॉर लूप मध्ये करण्यासाठी आपण काय करतो इथं? फॉर लूपचा सिंटॅक्स समजूया आपण पहिल्यांदा. फॉर लूप थोडासा वेगळा आहे, पण सेमच काम करतोय. वेगळा आहे पण सेम काम करतोय. काय? तर आपण सी मध्ये कसं शिकलोय? फॉर वापरा, कंसामध्ये आय इज इक्वल टू 1 म्हणा, सेमिकोलन द्या, आय लेस दॅन इक्वल टू 101 100 म्हणा, आय प्लस प्लस किंवा आय इज इक्वल टू आय प्लस 1 करा, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. राईट? हे आपण सी सी प्लस प्लस जावा मध्ये शिकलोय. पायथन मध्ये आपण एक रेंज नावाचं फंक्शन वापरतोय. रेंज नावाचं फंक्शन. फंक्शन म्हणजे काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. जेव्हा पण गोल कंस येतात त्याला समजायचं की ते फंक्शन आहे. रेंज नावाचं फंक्शन आलं आणि ह्याला काय करतो आपण? 3 पॅरामीटर देतो. पहिला पॅरामीटर देतो आपण स्टार्ट, कुठून सुरुवात करायची ती, कॉमा एंड, कुठपर्यंत जायचं आहे ते. इथं एंड प्लस 1 असतो का, नेहमी लक्षात ठेवा. एंडच्या एक एक्स्ट्रा व्हॅल्यू असते आणि स्टेप असते. आपण रेंज नावाच्या फंक्शन मध्ये आपण 3 पॅरामीटर देतोय: स्टार्ट, एंड प्लस 1 आणि स्टेप. संपलं. मग हे कसं लिहितात? फॉर आय इन रेंज, स्टार्ट कॉमा एंड प्लस 1 कॉमा स्टेप कोलन. आणि इथं अजून म्हणायचं ऑपरेशन, जे काय ऑपरेशन करायचं ते. म्हणजे काय झालं? आय मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही स्टार्टची व्हॅल्यू येणार. मग इथं लगेच चेक करणार आय मधली व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा लहान आहे का? हो आहे. इथं करणार स्टेप आणि मग अजून ऑपरेशन. राईट? कळालं नसेल तरी काय हरकत नाही. आता मी ह्याला कोडिंग मध्ये बसवतो, तुमच्या लक्षात येईल पटकन. कसं करायचं बघा. फॉर म्हणायचं आय इन रेंज, कुठून? 1 पासून 101 पर्यंत. आता 101 का घेतलं? कारण तो 100 पर्यंत जातोय, 101 ला जात नाही. आणि काय करायचं? 1 न वाढवायचं. 1 न वाढवायचं आणि काय करायचं रे? प्रिंट करायचं आय कॉमा एंड इज इक्वल टू स्पेस. का? कारण आपला प्रिंट करताना इश्यू येतोय म्हणून. कॉपी करतोय आणि आपल्याकडे जर ह्या प्रोग्रामला कमेंट करूया. कंट्रोल कसं करतात? कंट्रोल कमेंट, कंट्रोल ए करायचं आणि कंट्रोल दाबून स्लॅश वापरायचा. शिफ्टच्या बाजूला स्लॅश आहे तो. आणि मग इथं म्हणतोय प्रिंट, सॉरी व्ही, कंट्रोल व्ही, आणि तो रन करतोय बघा. आणि आउटपुट बघा सेम आला. 1 ते 100 आले का प्रिंट? येस. आणि इथं आपण काय शिकलो? रेंज फंक्शन शिकलो. रेंज स्टार्ट टू एंड. सगळ्यांना कळालंय का? जर कळालं असेल तर सगळ्यांनी टाईप करा सी. सगळ्यांना कळालं असेल तर टाईप करा सी. कारण हे कळालं असेल तरच मी पुढचा पॉईंट सांगणार आहे. कारण याच्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. राईट? रेंज फंक्शनला एकूण 3 पॅरामीटर असतात. पहिला कुठला? स्टार्ट. दुसरा कुठला? एंड प्लस 1. आणि तिसरा कुठला? कितीने वाढवत जायचं आहे ते, एंड प्लस. राईट? थँक्यू व्हेरी मच. मग आता सर, आपण प्रोग्रामिंग मध्ये बघितलं की रेंजच्या कंसामध्ये कधी कधी एकच पॅरामीटर असतो, कधी कधी 2 असतात आणि 3 तुम्ही सांगालाय. राईट? असा एक्सपिरियन्स कुणाला आलाय का रे? एकच पॅरामीटर आहे सर, कधी कधी 2 असतात. आलाय का? सगळे ज्यांना ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना असा इश्यू आलेला आहे ते टाईप करा येस, वाय किंवा येस. येस. बघा, कोणाकोणाला आलाय का असा एक्सपिरियन्स की सर रेंजच्या कंसामध्ये कधी कधी एकच पॅरामीटर असतो, कधी कधी 2 असतात आणि तुम्ही तर शिकवताय 3. येस, सांगतो, डोंट वरी, जस्ट कीप इट. राईट? काय होतं? रेंजच्या कंसामध्ये एकूण 3 पॅरामीटर असतात. मग काय होतंय नेमकं?
तर इथं आपण सुरुवातीला सांगतोय 1 म्हणजे काय, आता इथं 3 पॅरामीटर आहेत, म्हणजे काय होते बघा. ओके, आता आपण जरा पुढे जाऊया, अजून मी तुम्हाला समजावून सांगतो आणि परत येऊया. कधी कधी 2 पॅरामीटर 3 पॅरामीटर आले की समजायचं इफ देर आर 3 पॅरामीटर्स. ओके, समजा आपण समजून घेऊया, 3 पॅरामीटर जर आले आपल्या फॉर लूपला रेंजच्या कंसामध्ये, तर रेंज पहिला येतोय स्टार्ट, दुसरा असतो एंड प्लस 1, तिसरा असतोय स्टेप. जर 2च पॅरामीटर लिहिले तर समजायचं काय आहे, सर रेंज स्टार्ट आणि एंड प्लस 1 दिला आहे. सर स्टेप बाय डिफॉल्ट 1 असते, स्टेप लिहिलेली म्हणजे समजायचं ते 1 आहे, स्टेप लिहिलेली म्हणजे 1 आहे. इथल्या केसमध्ये काय होतं, स्टेप इज कन्सिडर्ड ऍज 1 ह्या केसमध्ये. आणि जर एकच पॅरामीटर असेल तर रेंज आणि फक्त एंड प्लस 1 असतो. सर म्हणजे काय, इथं स्टार्ट इज कन्सिडर्ड ऍज 0 आणि स्टेप इज कन्सिडर्ड ऍज 1. म्हणजे बाय डिफॉल्ट स्टार्ट 0, स्टेप 1. आता होतंय काय बघा, हा होतंय काय बघा. सगळ्यात पहिला आपण तर काय करूया, परत मी पहिला प्रोग्राम सांगतो. येस, फॉर लूप आय इन रेंज, इथं गेलो 1, 101 आणि 1 असं म्हटलं, आणि इथं म्हणतो आपण प्रिंट आय. ओके, इन्क्रीमेंट वगैरे ते स्पेस वगैरे देत नाही. आता काय होतं, आय नावाच्या व्हेरिएबल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 ही व्हॅल्यू जाऊन पडते. मग आय ची व्हॅल्यू काय झाली रे, 1. आणि लगेचच इथून तो काय करतोय, इथं जाऊन चेक करतोय की हा 101 पेक्षा लहान आहे का, 101 पेक्षा लहान आहे का. ओके, किंवा ओके बरोबर आहे का, लहानच का चेक केला, कारण इथं आपण म्हणतो ना वाढवत जायचं म्हणून. मग त्यानं काय केलं, लहान आहे का चेक केला, अरे आहे, मग आज जाऊन काय कर, प्रिंट कर आय ची व्हॅल्यू. आय ची व्हॅल्यू काय, 1. मग काय झालं, इथं प्रिंट झालं तर इन्क्रीमेंट कुठे होणार, इथून कुठे जाणार, इथं जाणार, आणि आय ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. आतल्यात तो काय करतोय, हे ऑपरेशन आतल्यात करतोय, कुठलं, आय इज इक्वल टू आय प्लस 1 च, आय इज इक्वल टू आय प्लस 1 इथं ऑटोमॅटिकली करतोय. मग काय होतंय, आय ची व्हॅल्यू झाली 2. मग 2 आणि 101 लहान आहे का, हो आहे, आत जा प्रिंट कर. मग काय झालं, आय ची व्हॅल्यू 2 प्रिंट झाली. मग परत काय झालं, इथून तो परत गेला इथं, आय ची व्हॅल्यू झाली 3, कारण तुम्ही लिहिलाय ना 1 न वाढवत जा म्हणून, राईट. मग काय होणार, परत जाणार चेक करणार लहान आहे का, आणि असं करत करत आय ची व्हॅल्यू 100 ला गेली, 100 101 पेक्षा लहान आहे का, हो आहे, प्रिंट कर. परत वाढला 101 झाला, 101 101 पेक्षा लहान आहे का, नाही, एक्झिट, म्हणजे तो फॉर लूपच्या बाहेर येणार. राईट, इंटरनली असं घडतंय. आता आपण 2-4 प्रोग्राम ट्राय करूया याच्यामध्ये, मग तुमच्या लक्षात येईल. काय करायचं आहे, हा आपण लिहिला, हा आपला कळाला. पण आता मला क्वेश्चन आहे की सगळ्यांनी मला आन्सर द्यायचं, सगळ्यांनी मला काय करायचं आहे, मला उलट प्रिंट करायचं 100 पासून 1 पर्यंत. मग सांगा बघा मला ह्या प्रोग्राम मध्ये काय चेंज करायला लागेल. काय क्वेश्चन आहे बघा, मला 100 पासून 1 पर्यंत प्रिंट करायचं आहे. मला सांगा रेंजच्या कंसामध्ये मला काय लिहायला लागेल, 100 पासून 1 पर्यंत प्रिंट करायचं, मला कंसामध्ये काय लिहायला लागेल. येस, पहिल्यांदा सगळ्यात स्टेप -1 लिहायला लागेल. परफेक्ट. सुरुवात कुठून करायला लागेल, सुरुवात 100 पासून करायला लागेल, म्हणून म्हणतो मी 100. आणि कुठे जाऊन थांबायचं रे बाबा, 0 ला थांबायचं आहे. येस, थँक्यू, नाईस, श्रुती इज राईट. इथं 100 0 1 नाही आहे, 0, कारण का मला 1 पण प्रिंट पाहिजे ना. मग 100 0 -1 म्हणजे काय, 100 पासून 1 पर्यंत येत राहा उलट वजा करत. राईट, नाईस, व्हेरी गुड, थँक्यू. सगळ्यांना बऱ्याच जणांना जमा लागलेला आहे. बघा आउटपुट, अरे परफेक्ट, परफेक्ट, व्हेरी गुड. चला मग आता सगळेजण तयार राहा, परत क्वेश्चन विचारणार आहे. मी कॉपी करतो. आता मला काय करायचं आहे बघा, 2 4 6 8 10 12 14 98 100 पर्यंत प्रिंट करायचं आहे. काय करायला लागेल, सगळे 2च्या पटीतील. मग मला काय करायला लागेल, येस, स्टार्टिंग फ्रॉम 1 और स्टार्टिंग फ्रॉम 2. येस, स्टार्टिंग फ्रॉम 1 केलं तर काय होणार आहे, 1 3 5 7 असं होत जाईल. मग आपण 2 पासून सुरुवात करतो. कुठं जायचं आहे, 101 पर्यंत जायचं आहे. कितीने वाढवायचं आहे, 2 न वाढवायचं. परफेक्ट, व्हेरी गुड.
2 101 2 बघा आउटपुट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाऊ आय वॉन्ट टू प्रिंट, नाऊ आय वॉन्ट टू प्रिंट, सगळेजण तयार राहा. आय वॉन्ट टू प्रिंट 0, 5, 10, 15, 20, 25 अप टू 95, अप टू 95. 100 नको आहे मला, 95 पण जायचं. सांगा बघूया काय करायला लागेल. 0, 100 किंवा 96. 95 इज रॉंग. 95 मग प्रिंट होणार नाही, 95 पेक्षा राहील. 100 किंवा 96 तुम्हाला जे पाहिजे ते. राईट, 100 पण चालेल का, कारण 95 नंतर डायरेक्ट 100 येते आणि तो प्रिंट होणार नाही. आणि तर मग ते 5 न वाढवायचं, 5 न वाढवायचं. येस, रन करून बघूया. अरे परफेक्ट, एकदम सगळ्यांना जमलंय, सगळ्यांना व्हेरी गुड, सगळे हुशार आहेत. नाऊ टेल मी, नाऊ टेल मी सगळेजण. आता हे वेगळंच, आता मी जरा वेगळं विचारतो. मला काय करायचं आहे, एका लाईनला, एका लाईनला 5 स्टार प्रिंट करायचे आहेत. किंवा युजरला विचारायचं आहे, तुला सांग बाबा किती स्टार प्रिंट करायचे आहेत. मग तो म्हटला मला 5, तर 5 स्टार प्रिंट झाले पाहिजे. तो म्हटला 10, तर 10 स्टार प्रिंट झाले पाहिजे. जर तो 50 म्हटला तर 50 स्टार प्रिंट झाले पाहिजे. मग काय करायला लागेल मला. मग मी काय करतो बघा, इथं हे सगळं कोड डिलीट करतो, किंवा हा ठीक आहे हे सगळं काढतो. इथं म्हणतो नंबर इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर नंबर. आता सांगा बघूया काय लॉजिक लिहायला लागेल मला. काय म्हटलं मी, मला तेवढे स्टार प्रिंट करायचे, तेवढे स्टार एका पटपट एक प्रिंट करायचे. मग काय लिहायला लागेल मला. येस, ट्राय करा सगळ्यांनी. फॉर लूप आय इन रेंज 0 पासून त्या नंबर पर्यंत. आता त्या नंबर पर्यंत काय घेतलं आपण, नंबर प्लस 1 का म्हटलं नाही, कारण आपण काउंटिंग स्टार्ट केल्यापासून कुठून, 0 पासून. आणि काय करायचं, एक एक न वाढवत जा. आणि काय कर, प्रिंट स्टार प्रिंट कर रे, स्टार प्रिंट कर. व्हेरी गुड. हा पण 5, हा बरोबर, तो पण छान आहे. राईट. आणि तो म्हणतो एंड इज इक्वल टू एमटी, एंड इज इक्वल टू एमटी, एमटी सिंगल कोट. आता बघा आउटपुट, आता बघा आउटपुट. एंटर नंबर 5, बघा आले का 5 स्टार. परफेक्ट. नाऊ आय वॉन्ट टू चेंज, काय बघा सगळ्यांना क्वेश्चन, सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे, डोकं चालवायचं आहे. मला काय करायचं बघा आता, मला 5 लाईनला 5 वेळा प्रिंट करायचं आहे. म्हणजे युजरनं म्हटलं मला 5, 10 म्हटला तर 10 लाईनला 10 स्टार प्रिंट करायला पाहिजे. कसं करणार रे. येस, सुचवा, सगळ्यांनी सुचवा. मला काय पाहिजे, युजरला मी विचारलं 5, तर तो काय करणार, पहिल्या लाईनला 5 नंबर, दुसऱ्या लाईनला 5 नंबर, तिसऱ्या लाईनला 5 नंबर, चौथ्या लाईनला 5 नंबर, पाचव्या लाईनला 5 नंबर, असे मला प्रिंट झाले पाहिजे. काय करावं लागेल. येस, व्हेरी गुड. श्रुती सजेस्ट ऍड 1 इनर फॉर लूप, म्हणजे लूपच्या आत लूप. सर हे पण पॉसिबल आहे, हो पॉसिबल आहे. मग काय करायचं, मी काय करतोय बघा, ह्या लूपला कॉपी करतोय आणि तो म्हणतोय पेस्ट. आता फक्त इथं छोटासा चेंज करायला लागेल. काय करायला लागेल, हा प्रिंट आत ढकलावा लागेल. प्रिंट आत ढकलावा लागेल का, कारण आय जे आणि मग आत प्रिंट. आता इथं जे का आला, ऑटोमॅटिक आला माझ्या कम्प्युटरमध्ये, ऑटोमॅटिक आला. इथं आय असतं काय झालं असतं रे, इथला आय ची व्हॅल्यू आणि ह्या आय ची व्हॅल्यू वेगळी पाहिजे, म्हणून आपण दुसरा व्हेरिएबल घेतला. आणि आता बघा रन करून, आता बघा रन करून काय होतंय. इथं म्हणतोय 5 आणि बघा किती वेळा आलोय बघा, 1 2 3 4 5, परत हे 5, हे परत 5, हे परत 5 आणि हे परत 5. अरे बरोबर 25 झाले. पण एका लाईनला झाले किंवा सर, नेक्स्ट लाईनला कसं करायचं, तर काय करायचं आहे, हा फॉर लूप संपला की बाबा एकदा 5 नंबर प्रिंट झाले की लगेच नेक्स्ट लाईनला जाऊन थांब. नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, फक्त एमटी प्रिंट करायचा, प्रिंट एमटी. प्रिंटच्या कंसामध्ये काही पाठवायचं नाही, म्हणजे काय, फक्त न्यू लाईन कॅरेक्टर पाठवायचं. आणि आता बघा, इथं म्हणतोय 5 आणि बघा आता, सर आले की हो, आले. परफेक्ट. काय झालं मग, आपली ही लाईन किती वेळा रन होते सांगा बघा सगळ्यांनी. आता मग सगळ्यांनी सांगा, आपली ही जी लाईन आहे, प्रिंट स्टार एंड इज इक्वल टू ब्लँक, ही टोटल किती वेळा रन झाली मग. येस,
5 वेळा रन झाली. ओके, गो अहेड. 25 वेळा. 5 वेळा नव्हे, 25 वेळा. बरोबर आहे का? कारण आपण सांगितलं ना, आयला सांगितलं तू कुठं पण जा, 0 पासून नंबर पर्यंत. 0 नंबर कोण आहे? 5 आहे. 0 1 2 3 4. मग आय ची व्हॅल्यू एकदा झाली 0 आणि त्याच्या आतमध्ये जे. मग जे ला पण सांगितलं काय? 0 पासून 5 पर्यंत जा. मग 0 नंबर साठी तो 5 वेळा रन झाला, 1 साठी 5 वेळा रन झाला, 2 साठी 5 वेळा झाला, 3 साठी 5 वेळा झाला, 4 साठी 5 वेळा रन झाला. टोटल किती झाले? 25 वेळा. मग ही लाईन किती रन झाली सांगा बघूया. ही लाईन किती वेळा रन झाली आपली? 5 वेळा. बरोबर आहे का? कारण ही फॉर लूपच्या ह्या फॉर लूपच्या आत नाहीये ना, या फॉर लूपच्या आतमध्ये आहे. येस, व्हेरी गुड. आता मला याच्यात छोटासा चेंज पाहिजे. सगळ्यांनी सांगायचं की सगळ्यांनी ट्राय करायचं. काय करायचं आहे? मला पहिल्या लाईनला 1 स्टार प्रिंट करायचा आहे, दुसऱ्या लाईनला 2 स्टार करायचे आहेत, तिसऱ्या लाईनला 3 स्टार प्रिंट करायचे आहेत, चौथ्या लाईनला 4 स्टार प्रिंट करायचे आहेत, पाचव्या लाईनला 5 स्टार प्रिंट करायचे आहेत. काय करावं लागेल? येस, काय करावं लागेल? फॉर लूप इथं आय ची व्हॅल्यू 1 पासून 0 पासून चालू झाली ना, मग 0 म्हणजे एकदा, हा जे एकदा रन झाला पाहिजे. आय ची व्हॅल्यू 1 झाली, 0 आणि 1 2 वेळा रन झाला पाहिजे. परत आय ची व्हॅल्यू 2 झाली, 0 1 आणि 2 बरोबर रन झाला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल? आपला 0 आणि इथं आय म्हणावं लागेल. व्हेरी गुड. 0 आणि आय. परत रन करतोय बघा. 5 एंटर. बघा, अरे 4 वेळा आला. इथं काय चालू नाही? का नाही आला सांगायचं? कारण आय ची व्हॅल्यू 0 आहे आणि इथं 0 पासून 0 पर्यंत रन होईल का रे? 0 आणि 0. स्टार्ट पण 0, एंड पण 0. हलणारच नाही ना जागेवरून. मग इथं म्हणतोय काय? आय प्लस 1. आय प्लस 1. आता बघा रन करतोय. इथं म्हणतोय 5 आणि बघा आता 5 स्टार झाले. 1 2 3 4 5. किती सोपा आहे. ओके, जेवढा विचार कराल तेवढं जमा लागेल. राईट. तर याला म्हणतोय आपण लूप. समजलाय का सगळ्यांना? टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. टाईप सी इफ इट इज क्लिअर. येस, थँक यू व्हेरी मच. तर आपण, ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. तर आपण येत्या 11 तारखेपासून, बरोबर आहे, 5 आणि 7 12, येत्या 12 तारखेपासून आपण एक लॉजिक बिल्डिंग युझिंग पायथन नावाचा पेड कोर्स लॉन्च करतोय. ओके, लॉजिक बिल्डिंग युझिंग पायथन नावाचा. तर त्या प्रोग्राम मध्ये आपण टोटल 100हून अधिक प्रोग्राम सॉल्व्ह करतो. त्या प्रोग्राम मध्ये आपण 100हून अधिक प्रोग्राम सॉल्व्ह करतोय. त्याची फीस फक्त 999 रुपये आहे. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी, लास्ट बॅच मधल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला मी पाहिजे असेल तर त्यांचे अंडरस्टँड, त्यांचे काय म्हणतात, फीडबॅक वाले स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल. त्यांच्या स्वतःच्या लॉजिक मध्ये खूप फरक पडलाय. 100 प्रोग्राम. म्हणजे 100 प्रोग्राम साधे नाही आहेत. साध्यापासून सुरुवात होतात. आपण 80 प्रोग्राम्स रेग्युलर प्रोग्राम्स करतोय लॉजिक वाले, आणि त्यानंतर 20 प्रोग्राम आपण सॉल्व्ह करतोय लीट कोड वाले. व्हॉट इज अ लीट कोड? तर आता मी तुम्हाला लीट कोड वर थोडंसं समजावून सांगेन आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे रिझ्यूम करूया. ओके, येस, सगळेजण एक्साइटेड आहेत का लीट कोड वर समजून घेण्यासाठी? लीट कोड बघा, लीट कोड सगळ्यांनी टाईप करायचा. येस इफ यू आर एक्साइटेड. येस, तुम्ही जर एक्साइटेड असाल तर आय विल बी टेलिंग यू. ओके, येस, सगळ्यांना समजून घ्यायचं. लॉजिक बिल्डिंग, कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज ही डिफिकल्ट नसते. ती कधी होते? जर आपण त्याच्यावर प्रॅक्टिस केलीच नाही तर ती डिफिकल्ट होणार. मग आपला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल थिंकिंगला, तर तुम्हाला 2 गोष्टींची गरज आहे. नंबर 1, यू हॅव टू हॅव अ ग्रुप किंवा कम्युनिटी जिथं तुम्हाला एकमेकाला इन्स्पायर करता येईल, जिथं तुमची एकमेकाची कोणीही खेचणार नाहीये, असा एक ग्रुप पाहिजे. आणि नंबर 2, यू शुड हॅव चॅलेंजेस ऑल द टाइम. नवीन नवीन चॅलेंजेस करता आले, नेहमी केलं पाहिजे. आणि ते होण्यासाठी नेहमी लोक जिमला का जातात रे? घरामध्ये व्यायाम करता येतोच ना, पण जिमला का जातात? कारण इतरांना बघून आपल्याला हुरूप येतो करण्याचा. राईट. आज तुम्हीच बघा, ह्या आपल्या बुटकॅम्प मध्ये, वर्कशॉप मध्ये तुम्ही जर सगळेजण आहात, एकमेकाला बघून, एकमेकाचा आन्सर देऊन
तुम्हाला पण फिलिंग आलं ना, अरे मी पण आन्सर देतो, चुके ना का माझं, पहिल्यांदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा बरोबर येईल ना, कारण का आपण त्याला विचार करला. राईट. तर आज सध्या घडीला, तर मी आज तुम्हाला एक युट्यूबचा व्हिडिओ रिसेंटली शेअर केला होता 31 डिसेंबरला. राईट. तर तो मी पुन्हा ग्रुपवर शेअर करेन, तो पुन्हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी तो व्हिडिओ पुन्हा बघा, कारण लीड कोड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. येस. आज तुम्हाला मी एक अशक्य प्राइस स्वप्न बघायला सांगणार आहे सगळ्यांना. ओके. आत्ता अशक्य वाटणार आहे, पण जर त्याच्यावर काम केलं ना तर ते शक्य आहे. सगळ्यांनी आज स्वतःशी बोलायचं आहे. संध्याकाळी झोपण्यापूर्वी शांत बसायचं आहे झोपेत असताना, बेडवर असताना सगळ्यांनी स्वतःला एक गोष्ट समजावून सांगायची आहे. काय समजावून सांगायचे आहे किंवा स्वतःला विचारायचे आहे की आजपासून जर मी सेकंड इयर मध्ये असेल तर आजपासून 2 वर्षात मी स्वतःला कुठं बघतोय, जर मी थर्ड इयर असेल तर आजपासून 1 वर्षात मी स्वतःला कुठं बघतोय, आणि जर मी लास्ट इयरला असाल तुम्ही तर आजपासून 6 महिन्यामध्ये मी स्वतःला कुठं बघतोय, हे स्वतःला विचारायचं. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर मी बहुतेक पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा हैदराबादला किंवा बेंगलोरमध्ये किंवा कोल्हापूरमध्येच आय गॅप मध्ये कोर्स करत असेल, हे तुम्हाला दिसेल स्वतःहून. कारण का, आता आपल्याला सगळ्यांना माहितच झालंय. काय माहित झालंय बघा, काय माहित झालंय आपल्याला, सर कॉलेजमधल्या डिग्रीवर फक्त जॉब मिळत नाही, कोर्स करावा लागतोच. येस, दिस इज राईट, दिस इज राईट, सत्य आहे हे. का सत्य आहे सांगा, कारण आपण आपल्या इंजिनिअरिंग मध्ये जरा पण सिरियसली करत नाही, जरा पण सिरियसनेस करत नाही. आज बरेच विद्यार्थी आहेत माझे, कालचीच न्यूज सांगतोय मी. प्रवीण नावाचा माझा स्टुडंट आहे, त्याचंही इंजिनिअरिंग मध्ये कोडिंग फार हुशार होता, कोडिंग चांगलं होतं, पण इतकं पण छान नव्हतं. स्ट्रगल केला. तर गेल्या वर्षी त्याचं फक्त 50 लाख रुपयाचं पॅकेज होतं, 50 लाखाचं पॅकेज, म्हणजे मंथली 4 लाख वरती समथिंग महिन्याला. ओके. आणि माझं त्याच्याशी कालच बोलणं झालं, आपलं चालू होतं ना सेशन, त्याच वेळेला त्याच्याशी माझं फोनवर बोललं, त्याचा फोन आला होता. ते झाल्यानंतर मी त्याला कॉल केला आणि त्याला विचारलं, अरे काय काय कसं कसं चालू आहे. तो असं म्हटला, सर मी तर दुबई सोडून आलेलो आहे. तो दुबईमध्ये होता आणि दुबई सोडून आलेलो आहे. आता घरीच आहे, आपण भेटूया लवकरच. राईट. मग त्याला दुबई 50 लाखाचं पॅकेज होतं, तो परत आला, त्याला इथं इंडियामध्ये 36 लाखाचं पॅकेज मिळालं, 36 लाखचं पॅकेज मिळालं, मंथली 3 लाख रुपये. मग त्याला म्हटलं, अरे का आलास, तर तो म्हटला, सर फॅमिली थोडंसं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कारणानं आलो. मी म्हटलं ओके. म्हटलं सर, आफ्टर फ्यू इयर्स, काही काही महिन्यानंतर, काही वर्ष, 1 वर्षानंतर माझं जे काय काम आहे, ज्या कामासाठी मी परत आलोय, ते काम झालं की मी परत जाणार आहे. म्हटलं अरे कशाला जातोय सर, म्हटला काय, मला फक्त 1 कोटीची ऑफर आहे, महिन्याला वार्षिक पगार, 1 कोटी पॅकेज. आय वॉज ब्लोन. म्हटलं अरे प्रवीण विषयराट, यू आर सो अमेझिंग. सर म्हटलं, जास्त नाही हो सर, 5-10 वर्ष जरी केलं तरी मी करोड रुपये घेतोय आणि येऊन थांबतो, मला गरज नाही. इंडियामध्ये जर मी ते करत बसलो तर मला 15 वर्ष लागतील परत त्या लेवलला पोहोचायला, जे मी 5 वर्षात तिकडून येऊ शकतो. सरप्राईज सांगू तुम्हाला, हा कुठला विद्यार्थी आहे, हा मराठी मुलगा आहे आणि कोल्हापुरातला आहे, आणि कोल्हापुरातल्या एका रेग्युलर कॉलेजमध्ये शिकला. 1 करोडचं पॅकेज. राईट. ही वॉज माय स्टुडंट. तो त्याला मी स्वतः शिकवलंय, .NET मी त्याला शिकवलंय, आणि तो सध्या .NET मध्येच RPA नावाच्या एका कन्सेप्ट मध्ये काम करतो. नॉट जस्ट ही, रिसेंटली लास्ट इयर, जे 2 वर्षापूर्वी, माझ्याकडे एक नाव सांगायचे की नाही आय एम नॉट शुअर, पण ठीक आहे, अर्जुन नावाचा एक स्टुडंट होता. तो माझ्याकडे प्रोजेक्टसाठी जॉईन झाला होता. प्रोजेक्ट, त्यानं आमच्या कंपनीचा प्रोजेक्ट केला होता लास्ट इयर मध्ये असताना. त्यांना आम्ही स्पॉन्सरशिप दिली होती कॉलेजमध्ये, त्यांनी चांगलं परफॉर्म केलं होतं म्हणून. त्याला रिसेंटली MNC कंपनीमध्ये 15 लाखाच्या ऑफरवर इंटर्नशिप ऑफर झाले. इंटर्नशिप 15 लाखाच्या पॅकेज. इंटर्नशिप म्हणजे कळतं तुम्हाला, नाव ही इज इन जस्ट थर्ड इयर, आणि कॉलेज कोणतं आहे, PICT कॉलेज. तिथून त्याला पॅकेज मिळालं 15 लाखाचं. 3 महिन्याची इंटर्नशिप आहे, आणि ती कदाचित एक्सटेंड होईल, आणि कदाचित त्याला PPO, प्री प्लेसमेंट ऑफर मिळेल. अजून एक स्टुडंट आहे, त्याचा मी काल बोललो ना, गुगलमध्ये तो रिजेक्ट झालाय सध्या. राईट. त्याचं पण आता तुझं पुढचं चालू आहे. राईट. DY पाटील कोल्हापूर, मी तुम्हाला सांगितलं 3 वर्षापूर्वी, जस्ट कोविडच्या पिरियडमध्ये, 3 ते 4 वर्षापूर्वी, एका विद्यार्थ्याला 45 लाखचं पॅकेज मिळालं होतं. 45 लाख. KITचा स्टुडंट होता तो, आणि
ती मुलगी होती की मुलगा होता, आय एम नॉट शुअर. आणि एका मुलगीला तिला 65 लाखाचं ऑफर केलं ऍडोबी नावाच्या कंपनी 65 लाख रुपीज पॅकेज अॅन्युअल ऍज अ फ्रेशर. आपण 65,000 सुद्धा विचार करत नाही. मग काय करायचं आहे, तुम्ही स्वतःहून स्वतःला एक स्ट्रॉंग आकडा ठरवायचा आहे. आज कदाचित तो तुम्हाला वाटणार पण नाही की सर मी ते मिळू शकेल, आज वाटणार नाही. पण स्वतःला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? तुमच्या एका विजन बोर्डवर सांगायचं आहे. काय? की या काळामध्ये 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर जो काय काळ असेल, ऍट एज ऑफ धिस किंवा इयर 2027 या वेळेला मी या कंपनीमध्ये असेल किंवा यापैकी कोणत्या तरी कंपनीमध्ये असेल जिथं मी 25 लाखच्या पॅकेजवर काम करत असेल, 30 लाखच्या पॅकेजवर काम करत असेल. आणि ते लावायचं आणि बसायचं फक्त बघायचं का? नाही. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची आणि ती आत्तापासून करायची आहे. आत्तापासून करायची. राईट? तर मी माझा एक नवीन व्हिडिओ येणार आहे थोड्याच काळामध्ये, काही दिवसांमध्येच. 7 पिलर्स ऑफ प्रिपरेशन. 7 पिलर्स ऑफ प्रिपरेशन. सगळेजण माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून राहा आयगॅपच्या. ओके. इट इज नॉट फॉर प्रमोशन. आयगॅपचे सबस्क्रायबर वाढवायचे ह्या उद्देशाने नाहीये, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट व्हावा यासाठी. त्याच्यावर आपला 7 पिलर्स ऑफ प्रिपरेशन येणार आहेत. त्याच्यामध्ये 7 कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही फोकस केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. राईट? त्याच्यामध्ये आता एका गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. कोणती? लॉजिक बिल्डिंग. आता कुठल्या गोष्टीवर करायचं? लॉजिक बिल्डिंग. लॉजिक बिल्डिंग हे फक्त एवढे प्रोग्राम्स नाही आहेत, तर आपल्याला लिटकोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो व्हॉट इज लिटकोड? लिटकोड ही एक प्लॅटफॉर्म आहे किंवा वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर आपण जर गेलो तिथं जर आपण लिटकोड एंटर करू, litcode.com, तर ही एक कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळे चॅलेंजेस तुम्हाला इथं देते, अपलोड करते. तर इथं जायचं आहे आणि इथं तुम्ही प्रॉब्लेम्स नावाच्या ऑप्शन मध्ये गेला तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम सेट नावाच्या पाथवर जाता तुम्ही आणि इथं जर बघितला तर तुम्हाला प्रोग्रामिंगचे खूप सारे चॅलेंजेस मिळतात. खूप सारे किती आहेत बघा? 3,792. त्यातले मी पण 20 सॉल्व्ह केलेत फक्त. मी फक्त 20 सॉल्व्ह केलेत. मला जसा वेळ मिळेल तसा मी त्याला सॉल्व्ह करतोय. फक्त 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. हे तुम्ही 150 ते 200, 250 पर्यंत जर सॉल्व्ह केला ना, तर तुम्ही काय करू शकताय बघा, या कंपनीमध्ये अप्लाय करू शकताय. बघा, मेटा कंपनी, गुगल कंपनी, अमेझॉन, ब्लूमबर्ग, उबर, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, इन्फोसिस, हे कुठले क्वेश्चन्स आहेत? हे ते क्वेश्चन्स आहेत जे या कंपनीमध्ये विचारले जातात. या कंपनीमध्ये विचारले जातात. तर जो मी माझा लॉजिक बिल्डिंगचा कोर्स लॉन्च केलेला आहे, जो आपला 12 तारखेपासून चालू होतोय युझिंग पायथन, त्याच्यामध्ये आपण 80 रेग्युलरचे प्रॉब्लेम कशासाठी? एक स्ट्रेंथ बिल्ड करण्यासाठी, लिटकोड वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचे 20 प्रॉब्लेम आपण लिटकोड वरचे सॉल्व्ह करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला लिटकोड काय आहे, लिटकोडचा इम्पॉर्टन्स सगळा कळायला लागेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे गो अहेड. गो अहेड. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह कर? ह्या एवढ्या दिवसामध्ये 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. पुढे जाऊन एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. जर तुम्ही 250, 300, 500 पण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, तर तुम्हाला जे स्वप्न लिहिलं ना त्या बोर्डवर तुम्ही लिहिणार आहात ना, ते स्वप्न तुमचं क्रॅक होणार आहे 100%. गॅरंटी देतो. देर आर अदर 6 पिलर्स ऑल्सो, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन आलं, ज्याच्यामध्ये अदर सब्जेक्टची इन्फॉर्मेशन आली, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचा अभ्यास आला, ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आलं. ह्या सगळ्या गोष्टीवर काम करण्यासाठीचा सुद्धा मी एक मोठा कम्युनिटी ग्रुप प्लॅन करतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही एक 6 महिन्याच्या पिरियडमध्ये स्वतःला वेगळ्या लेवलला बघा. पण तो अजून माझा त्याच्यावर काम चालू आहे. तो जेव्हा लॉन्च होईल त्याला मी तुम्हाला त्याच्यासाठी इन्व्हाइट करेन. ओके. या कोर्समध्ये मी तुम्हाला सगळ्यांना या असं कंपल्सरी फोर्स करत नाहीये. इट इज युअर चॉईस. जर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी बनायचं असेल आणि जर तुम्ही स्वतःहून करत असाल, गो अहेड. माझा नेहमी तुमच्यासोबत काय आहे? शुभेच्छा आहेत. पण जर तुम्हाला एखाद्या हँड होल्डिंगची गरज आहे, एखाद्या पुशची गरज आहे, तर तुम्हाला मी इथं वेलकम करतोय. या कम्युनिटीमध्ये या, आपण खूप ग्रो करूया. राईट? तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला लवकरच डिटेल इन्फॉर्मेशन देईल. तर लिटकोड हा फार इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे. सगळेजण लिटकोड करूनच मोठे होत आहेत. राईट? आणि दिस इज ओपन सिक्रेट. सगळ्यांना माहिती आहे, पण कोणीही करत नाही आहे. टायर 2 सिटी मधले आपल्या भागातली मुलं फार कमी करतात. फार कमी लोक. ओके. तर तुम्ही याच्यावर काम करा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा, आपण पुढे जाऊया. राईट? तर अशा तऱ्हेने आपण लूप्स बद्दलचे काही प्रोग्राम्स बघितलेले आहेत.
आता आपला जायचं आहे नेक्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे कलेक्शन्स. राईट एव्हरीवन, सगळेजण जागे आहेत ना? यस यस. टाइप करा सी फॉर कलेक्शन. नाउ वी विल गो फॉर कलेक्शन टॉपिक. टाइप सी फॉर कलेक्शन. यस, गो अहेड. सो व्हॉट इज कलेक्शन? व्हॉट इज कलेक्शन? कन्सिडर, मला काय करायचं आहे, मला पाच स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे, पर्सेंटेज स्टोअर करायचे. किती व्हेरिएबल घ्यायला लागतील मला? काय करतोय, 5 विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे. किती व्हेरिएबल घ्यायचे? 5 व्हेरिएबल घ्यायचे. M1, M2, M3, M4, M5. सर एवढे व्हेरिएबल घ्यायचे? ठीक आहे, घेतले. समजा मला सर 20 विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे, मग 20 व्हेरिएबल घ्यायचे? पॉसिबल नाही आहे ना. मग आपण काय करतोय, आपण कलेक्शन वापरतोय. म्हणजे काय, एका बॉक्सात मल्टिपल व्हॅल्यू पुट करता येते. राईट. So what is collection? It allows you, collection is a user defined data type. User defined data type. User defined data type आहे हा. युजर स्वतः ठरवणार आहे मला काय पाहिजे. राईट. त्याच्यामध्ये काय होतं, इट स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल. एकाच व्हेरिएबलच्या आतमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज असतात. राईट. तर इथं आता किती कलेक्शन्स आहेत? एकूण 4 कलेक्शन्स आहेत पायथॉन मध्ये. नंबर 1 लिस्ट, नंबर 2 टपल, नंबर 3 डिक्शनरी, नंबर 4 सेट. तर हे 4 आहेत कलेक्शन्स जे तुम्ही वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकता. आणि हे फाउंडेशन आहेत पुढचे मशीन लर्निंग, डीप लर्निंग, एआय चे. यांच्या बेसिसवर सगळ्या गोष्टी चालतात. सो व्हॉट इज लिस्ट? लिस्ट इज collection of values, collection of multiple values of different data types. ओके, मी टेक्निकल डेफिनेशन देत नाही, अंडरस्टँडेबल डेफिनेशन देतोय. डेटा टाइप्स काय करतोय, लिस्ट इज कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. म्हणजे इथं आपण एका डेटा टाइपच्या व्हॅल्यू पण स्टोअर करू शकतोय, डिफरंट डेटा टाइपच्या पण व्हॅल्यू करू शकतो. List is declared using square bracket. Square bracket वापरून डिक्लेअर करू. We can add, remove, update आणि काय, ऍड, रिमूव्ह, अपडेट. हा, हे तीनच गोष्टी करतो ना आपण. इन्सर्ट करतोय, ऍड, रिमूव्ह करतोय आणि अपडेट करतोय. व्हॅल्यूज इन लिस्ट. आपण काय करू शकतोय, आपण लिस्ट मध्ये व्हॅल्यू ऍड करू शकतोय, व्हॅल्यू रिमूव्ह करू शकतोय, व्हॅल्यू अपडेट करू शकतोय. नो प्रॉब्लेम. म्हणून इट इज नोन ऍज म्युटेबल डेटा टाइप. म्युटेबल डेटा टाइप. म्युटेबल म्हणजे आपण मॉडिफाय करू शकतोय. राईट. व्हेरी गुड. आणि दिस इज लिस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पायथन मधली लिस्ट. खूप महत्वाची. आता मला काय करायचं बघा, मला एक प्रोग्राम करायचा आहे की ज्याच्यामध्ये मी काय करेन, 5 व्हॅल्यू स्टोअर करेन आणि त्यांची ऍडिशन पण करणार. ओके, आता काय करूया आपण, लेट्स राईट अ प्रोग्राम टू परफॉर्म ऍडिशन ऑफ व्हॅल्यूज इन लिस्ट. म्हणजे असं समजूया आपण, एका विद्यार्थ्याचे 5 विषयाचे मार्क्स आहेत आणि मला काय करायचं, त्याची टोटल काढायची आहे. पहिल्या विषयात 50 पैकी 40 पडलेत, 42 पडलेत, 39 पडलेत, 43 पडलेत, 40 पडलेत. सगळ्यांची टोटल करायची आहे. कशी करणार, M1 प्लस M2 असं नाही. आता इथं आपण लिस्ट करतोय ना, मग काय करायचं बघा, आपण जाऊया इकडं आणि इथं म्हणतोय मी आता नवीन प्रोग्राम करतो. हाऊ टू डिक्लेअर लिस्ट, आता ते आपण इथं बघणार आहोत. इथं म्हणतोय मी प्रोग्राम अंडरस्कोर 2.py, कंट्रोल बी. इथं म्हणतोय काय, स्कोर्स किंवा मार्क्स, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे, इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे काय केलं आपण, सांगितलं की ही लिस्ट आहे. मला इथं काय करायचं, 5 विषयाचे मार्क्स पाहिजे. पहिल्या विषयात 40 मार्क्स आहेत, कॉमा 41, 42, परत 40, परत 39, परत समजा 41. काय केलं आपण, स्कोर्स मध्ये घेतलेलं आहे, इज इक्वल टू 40, 42,
परत 40, 39, 41. काय झालं बघा, सगळ्या व्हॅल्यू एकाच ठिकाणी जाऊन पडल्या. याला सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये, जावा मध्ये ऍरे म्हणतात, ऍरे. ओके, पण हा ऍरे नाही आहे, ही लिस्ट आहे. ऍरेची डेफिनेशन काय आहे रे? ऍरेची डेफिनेशन काय आहे? चला सगळ्यांनी टाईप करा शॉर्ट मध्ये. ऍरे, ऍरे इज, ओके, ऍरे इज कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सिमिलर डेटा टाईप. सिमिलर डेटा टाईप, एकाच डेटा टाईपचं कलेक्शन असतं. मग आपण तर म्हटलो ना इथं डिफरंट डेटा टाइप्स आहेत, इथं डेटा टाइप्स म्हटलो, राईट. तर पायथन मध्ये ऍरे नावाचा कन्सेप्ट नाही आहे. पायथन मध्ये ऍरे नावाचा कन्सेप्ट नाही, पायथन मध्ये लिस्ट नावाचा कन्सेप्ट आहे. आणि तो सिमिलर टू ऍरे आहे, सिमिलर टू ऍरे आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेटा टाइपच्या व्हॅल्यू असतात, राईट, वेगवेगळ्या डेटा टाइपच्या व्हॅल्यू असतात. तर आता आपण बघूया, असं डिक्लेअर केल्यानंतर मेमरीमध्ये काय घडतंय. मेमरीमध्ये मी जातोय, मी पेंट मध्ये जातोय, पेंट. आणि आणि ह्या पेंट मध्ये ही समजा आपली रॅम आहे, ही सगळी, ही आपली रॅम आहे समजा, आपण ही रॅम आहे, रॅम म्हणजे मेमरी आहे. आणि इथं काय होतं, ऍरे मध्ये काय होतं बघा, जेव्हा आपण ऍरे असा डिक्लेअर करतोय असा, त्यावेळेला आपण ऍरे डिक्लेअर ज्याला करतोय आपण, त्यावेळेला आपण काय होतं, त्यावेळेला आपल्या सगळ्या व्हॅल्यू एका कंटिन्युअस ह्याच्यामध्ये स्टोअर होतात, कंटिन्युअस. ऍरे मध्ये बोलतोय आपण, ऍरे बद्दल. ऍरे एक, सेम साइज दुसरा एलिमेंट, सेम साइज तिसरा एलिमेंट, सेम साइज चौथा एलिमेंट. ओके, सेम साइज, हा फार महत्वाचा आहे. पहिल्या एलिमेंटला आपण म्हणतोय, नाव देतो त्याला काय, स्कोर्स. इथे याला म्हणतोय झिरो, म्हणजे काय, काउंटिंग स्टार्ट फ्रॉम झिरो. कम्प्युटर मध्ये काउंटिंग स्टार्ट फ्रॉम झिरो. याचा डेटा साईज काय, 1 आहे. साईज न याचं लोकेशन, याचं लोकेशन काय, 2 आहे. याचं लोकेशन 3 आहे. आणि याचं लोकेशन 4 आहे, राईट. आणि सगळे सेम साईज असल्यामुळे एका पाठोपाठ एक स्टोअर होतात. पण लिस्ट असं नाही आहे. लिस्ट काय करतंय बघा, मी परत कंट्रोल झेड करतोय इथं. लिस्ट मध्ये काय होतंय, इथं हा पहिला एलिमेंट येऊन पडतोय, इथं पहिली व्हॅल्यू आली आपली, पहिली व्हॅल्यू काय रे, 40 व्हॅल्यू आहे. आणि हा काय करतोय, याच्याकडे ऍड्रेस स्टोअर करून ठेवतोय. हा आपला व्हेरिएबल आहे स्कोर्स नावाचा, हा व्हेरिएबल आहे आपला, हा आपला स्कोर्स नावाचा व्हेरिएबल. आणि हा म्हणतोय माझ्याकडे ऍड्रेस आहे किंवा माहिती आहे, कुणाची आहे, याची, याचा ऍड्रेस याच्या खाली ठेवला असतो. दुसरी व्हॅल्यू कुठं असते, तिला जागा मिळेल तिथं, जिथं जागा मिळेल तिथं. दुसरी व्हॅल्यू कोणती आहे आपली, 40 नंतर 42 ही व्हॅल्यू आहे. इथं आलो, 42 ही व्हॅल्यू आपण टाईप केली. आणि काय करतोय, हा म्हणतोय माझ्या पाठीमागचा एलिमेंट इथं आहे, राईट, ऍड्रेस स्टोअर करतोय. आणि तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट, पाचवा, असे एकमेकाच्या पाठीमागे ऍड्रेस स्टोअर असतात त्यांचे, राईट. आणि ह्यालाच ह्याला डेटा स्ट्रक्चर मध्ये लिंक्ड लिस्ट म्हणतात, लिंक्ड लिस्ट. आणि अशा पद्धतीने तो स्टोअर होतो. मग आपण म्हणतोय ना, काय म्हणतोय, जर आता मला ह्या लिस्ट मधला हा एलिमेंट जर बाहेर काढायचा असेल, येस, ह्या एलिमेंट जर बाहेर काढायचा असेल, येस, कोणी हँड रेज केला, काय बोलायचं आहे, मेसेज केला तरी चालेल, चॅट मध्ये मेसेज टाईप करा इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट. काय करतोय, हा जर एलिमेंट मला ऍक्सेस करायचा असेल तर आपण काय करतोय, स्कोर्स मधला 2 नंबरचा एलिमेंट, 2 म्हणजे कोण, 0, 1 आणि 2. जर मला हा ऍक्सेस करायचा तर काय करणार आपण, स्कोर्स मधला 3 नंबरचा एलिमेंट बघा, प्रिंट करतोय, मग तुमच्या लक्षात येईल. आणि तो म्हणतो रन, स्कोर्स मधला 39 एलिमेंट प्रिंट झाला. इंटरनली असं घडतं. मग काय होतं, तो ऍड्रेस एकमेकाला विचारत जातो, तुझ्या पाठीमाग कोण आहे, तुझ्या पाठीमाग कोण आहे, तुझ्या पाठीमाग कोण आहे, हा विचारत जातो, राईट. येस, येस, प्रज्वल हँड रेज केला तर फक्त हँड डाऊन करा. ओके, येस, हँड रेज बंद करा फक्त, कारण यू आर जस्ट व्हिडिओ मध्ये तुमचा नाव दिसत आहे. ओके, चलो प्लीज. आता काय झालं, आपण तिसरा नंबर घेतला.
मग आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांची टोटल करायची आहे. कशी करणार, मी म्हणतोय टोटल इज इक्वल टू काय करायचं आहे, फॉर लूप मध्ये फिरवायचं. कसं फॉर लूप मध्ये फिरवायचं, इथं म्हणतोय टोटल इज इक्वल टू 0, टोटल इज इक्वल टू 0. इथं म्हणतोय मी फॉर लूप फॉर फॉर ओके, काय म्हणतोय, फॉर आय इन रेंज, आय इन रेंज कुठं, 0 पासून कुठपर्यंत जा, 0 1 2 3 4. मग आपला 4 पेक्षा जायचं पुढे म्हणताना आपण 5 म्हणूया. 0 पासून 5 पर्यंत किती वाढवत जायचं, 1 न वाढवत जायचं आहे. आणि तो मध्ये टोटल प्लस इक्वल टू काय, टोटल मध्ये अधिक कर काय, स्कोर्स मधली आय नंबरची व्हॅल्यू, ती कुठली रे, स्टार्ट फ्रॉम 0 1 2 आणि टोटल झाली. आणि सगळ्यात शेवटला जाऊन म्हणूया प्रिंट टोटल स्कोर इज इक्वल टू टोटल. आपण काय करायचं, रन करतोय बघा, टोटल स्कोर इज इक्वल टू 202, टोटल स्कोर 202 ऑटोमॅटिक झाला. कसं काय झाला, हा फॉर लूप मध्ये फिरत गेला. मग कोणीही असं 0 1 असं लिहित नाही, काय करतात डायरेक्टली म्हणतात फक्त 5, फक्त 5. म्हणजे काय, आपण लिहिलं ना, काय लिहिलं तर, when we give only one parameter, त्याला काय होतं, बाय डिफॉल्ट इट इज कन्सिडर द एंड प्लस 1, इट स्टार्ट्स विथ 0 आणि एक एक वाढत जातो. म्हणजे बाय डिफॉल्ट काय झालं तर इंटरनली कन्सिडर केला. सर 5, आता इथं जर इलेमेंट वाढले तर मग आपल्याला काय करावं लागतं रे, इथं जाऊन मॉडीफाय करावं लागतं. मग इथं जाऊन मॉडीफाय कशाला करायचं, आपण काय करूया, सिस्टमलाच विचारूया की ह्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत बाबा, ते कसं घ्यायचं, ते घेण्यासाठी आपण लेंथ नावाचं फंक्शन वापरतो. लेंथ नावाचं फंक्शन वापरतो. मग आपण नंबर्स म्हणूया, किती नंबर्स आहेत, आणि इथं आपण नंबर्स पास करू, कुठं, इथं. संपलं. काय झालं, नंबर्स इज इक्वल टू लेंथ ऑफ स्कोर्स घेतलेला आहे, LEN, तो काय करतो, लेंथ देतोय प्रिंट. बघूया रन करून, बघा सगळ्याची टोटल झाली आहे 279. आता आपण शेवटचे 2 नंबर परत काढले. समजा काही बदलायची गरज आहे का कोडिंग मध्ये, कुठेही काही बदलायची गरज नाही, डायरेक्टली येणार आहे बघा आउटपुट, टोटल झाल्या 202, एकदम परफेक्ट. येस. मग इथं सर कशाला करायची, आपण काय करूया, इथं कंसामध्ये डायरेक्टली पास करूया, इथंही चालतं, जेणेकरून काय होईल, लाईन ऑफ कोड कमी होईल. येस येस, डन. आणि ह्याला म्हणतो आपण लिस्ट. येस. चला सगळ्यांना क्लिअर आहे का बघा, सगळ्यांनी टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. कारण त्याच्यावर मी अजून काही प्रोग्राम घेणार आहे फार महत्वाचे. येस, टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. येस, चला सगळेजण, सगळ्यांनी टाईप करायचं आहे, चला सगळ्यांनी. येस, टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. येस, थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचे खूप आभार. येस. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता मला काय करायचं आहे बघा, एक प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, सगळ्यांनी मला मदत करायची, की आता हा चॅलेंजिंग, डोक्याला खाद्य देणारा क्वेश्चन आहे. सगळ्यांनी काय करायचं बघा, राईट अ प्रोग्राम टू काय, टू मेक लिस्ट ऑफ फ्रेंड्स. फ्रेंड्सची लिस्ट बनवायची मला, माझे फ्रेंड्स कोण कोण आहेत त्यांची लिस्ट बनवायची. मग त्याचं नाव द्यायचं आपण फ्रेंड्स इज इक्वल टू एम्प्टी करायची. आणि कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत मी काय करतोय, जोपर्यंत मी एंड टाईप करत नाही तोपर्यंत. म्हणजे काय विचारणार, एंटर युअर फ्रेंड नेम. ओके, मी तर म्हणणार आहे अभिजीत, एंटर मारलं, लिस्ट मध्ये ऍड होणार. परत विचारणार एंटर युअर फ्रेंड नेम, मी म्हणणार रमेश, परत ऍड होणार, परत रन होणार संदीप, परत रन होणार संजय, परत ऍड होणार. आणि मग काय होणार, प्रत्येकाला ऍड केल्यानंतर इथं प्रिंट होणार युअर फ्रेंड्स आर, आणि तो माझा फ्रेंडची लिस्ट येणार. आणि कधीपर्यंत, जर मी एंड टाईप केला तर एंड म्हटलं की बंद करायला पाहिजे, एंड म्हटलं की बंद करायला पाहिजे. हा आपला प्रोग्राम करायचा आहे. येस, सगळ्यांना क्वेश्चन कळालाय का बघा, सगळ्यांना क्वेश्चन कळा असेल तर टाईप करा, सगळ्यांना क्लिअर. सगळ्यांनी टाईप करा सी इफ क्वेश्चन इज क्लिअर, काय पाहिजे ते क्लिअर आहे सगळ्यांना. चला टाईप करा सी, क्वेश्चन क्लिअर असेल तर. काय पाहिजे मला, माझ्या सगळ्या मित्रांची लिस्ट मला बनवायची आहे, जोपर्यंत मी एंड टाईप करत नाही तोपर्यंत. आणि मला प्रत्येक वेळेला नवीन ऍड केला की फ्रेंड्स दिसत झाला पाहिजे.
येस, थँक्यू व्हेरी मच. आणि हे शक्य आहे युझिंग लिस्ट. युझिंग लिस्ट हे शक्य आहे. चला मग आपण ट्राय करूया. त्यासाठी जातोय म्हणतो मी प्रोग्राम नंबर 3. कुठं जायचं आपला? इथं जायचं आहे. प्रोग्राम नंबर 2 क्लोज. इथं मी क्लिक करतोय आणि इथं मध्ये प्रोग्राम नंबर 3.py. 3.py. काय करूया? फ्रेंड्स नावाची एक लिस्ट करूया एमटी. ओके. इथं म्हणतोय मी काय? नेम नावाचे एक एमटी व्हेरिएबल करतो. एमटी व्हेरिएबल. ओके. किंवा घ्यायची पण गरज नाही. आपण नाही, ठीक आहे. आपण नेम नावाचा व्हेरिएबल घेऊ. कधीपर्यंत? व्हाईल लूप. व्हाईल लूप जोपर्यंत नेम इज नॉट इक्वल टू एंड. आपण एंड म्हटलं ना, एंड येत नाही तोपर्यंत काय कर? नेम इज इक्वल टू म्हणायचा इनपुट एंटर फ्रेंड नेम किंवा एंटर युअर फ्रेंड नेम. ओके. नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये आला. मग आपण म्हणतो इफ नेम, त्याचं लिहायची गरज नाही. नेम आपण घेतलं ना, व्हाईल नेम इज नॉट इक्वल टू एंड म्हटलेलं आहे. आता काय करूया? आता जाऊया फ्रेंड्स मध्ये आणि तर म्हणूया फ्रेंड्स डॉट अपेंड. अपेंड. ओके. काय होते पायथन मध्ये बघा, लिस्टला अपेंड नावाचं एक फंक्शन येते. ते काय करते? त्याच्यामध्ये सांगितलं आपण नेम काय कर जोड. म्हणजे काय होणार? ऑटोमॅटिकली तो काय करणार? ह्याच्यामध्ये ते नवीन नाव येणार. आणि तर खाली प्रिंट करूया, प्रिंट युअर फ्रेंड्स लिस्ट इज फ्रेंड. आपण काय केलं? सगळ्या फ्रेंडची लिस्ट इथं प्रिंट केली. झालं, प्रोग्राम संपला. किती छोटा बघा पायथॉनचा प्रोग्राम. इट वर्क्स. बघा रन करून. हा चला, युअर फ्रेंड नेम इथं म्हणतोय अभिजित, एंटर. आला बघा, युअर फ्रेंड लिस्ट इज अभिजित. इथं म्हणतोय मग काय? संदीप, एंटर. मग बघा रमेश, मग बघा संजय, मग किशोर, एंटर. काय झालं बघा? सगळ्या फ्रेंडची लिस्ट येत चालली. आणि इथं म्हणतोय मी काय? एंड, एंटर. काय झालं बघा? एंड झालेला आहे. पण इथं शेवटला एंड ऍड झालेला आहे. हा एंड ऍड नाही व्हायला पाहिजे होता ना, राईट? हा एंड ऍड नाही व्हायला पाहिजे होता. पण तो आपण कसा करायचा? इथं म्हणूया इफ नेम इज नॉट इक्वल टू एंड असेल तरच काय कर? अपेंड कर. म्हणजे काय केलं आपण बघा, आता व्हाईल डिसिजन मेकिंग लुपिंग एकत्र मिक्स करले आपण. आणि ते काय झालं? राईट. सगळ्यांना कळते का बघा? येस, डन. आणि तर मी रन करतोय बघा इथं. आणि परत रन करतोय आता मी ABHIJIT 2-3 प्रिंट करतो संदीप आणि तो म्हणतो एंड. बघा आलेला नाही. राईट. सगळ्यांना क्लिअर आहे का बघा? प्रोग्राम किती सोपा होता? एक नंबर. व्हेरी गुड. चला मग आता काय करूया आपण? हे असं थोडंसं खेळायला शिकलो. आता आपण खूप सारे लिस्टचे फंक्शन्स आहेत, ते आपण थोडे थोडे त्याचे काही शिकूया आपण. प्रोग्राम अंडरस्कोर 4.py. कंट्रोल बी. आता इथं म्हणतोय मी काय? एक फ्रेंड्स नावाचा स्वतःचा डायरेक्टली लिस्ट तयार करून घेतो. इथं म्हणतोय मी अभिजित, सिंगल कोड लिहिलं तरी चालेल, रमेश, इथं म्हणतोय संदीप. ओके, बस. सध्या माझे एवढे 3 फ्रेंड होता. आता मला काय करायचं आहे? मला सगळे फ्रेंड 1 बाय 1 प्रिंट करायचे आहेत. 1 बाय 1. मग आपण काय करतो रे? फॉर काय? आय इन रेंज. कुठून? लेंथ ऑफ फ्रेंड्स. आणि मग काय करतोय? फ्रेंड मधला आय नंबरचा एलिमेंट प्रिंट करतो. इथं मी रन करतोय बघा, सगळे फ्रेंड्स प्रिंट झाले 1 बाय 1. मला आता असं प्रिंट करायचं नाही. इथं आपण काय केलं? इंडेक्सिंग वापरलं. देर इज अनादर सोल्युशन, त्याला फॉर इच म्हणतात. फॉर इच काय करायचं? आपण ह्या फ्रेंड मधले लिस्ट मधला प्रत्येक एलिमेंट एकदा व्हेरिएबल मध्ये आला पाहिजे. प्रत्येक एलिमेंट एकदा व्हेरिएबल मध्ये आला पाहिजे. हे असं लिहिणं थोडंसं त्रासदायक असतं. मग आपण काय करतोय? इन रेंज म्हणायचं नाही, इन लिस्ट. इन लिस्ट काय केलं आपण? लिस्ट मध्ये. आणि काय करूया? त्याला व्हेरिएबल मध्ये आय मध्ये घ्याय नको, फ्रेंड नावाच्या व्हेरिएबल मध्ये घेऊ. फ्रेंड आणि फ्रेंड्स बघा सगळ्यांनी. फ्रेंड्स मधला प्रत्येक व्हॅल्यू ह्या व्हेरिएबल मध्ये येऊ दे. आणि फॉलो पहिल्यांदा येणार अभिजित फ्रेंड मध्ये. परत ऑपरेशन होणार त्याच्यावर, प्रिंट करणार फ्रेंड, प्रिंट करणार फ्रेंड. आणि परत पुढच्या व्हेरिएबल जाणार. रमेश आला फ्रेंड मध्ये, परत प्रिंट करणार, परत जाणार संदीप येणार. किती सोपं आहे बघा? त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. आपण फॉर लूप वापरून लिस्ट 2 प्रकारे ट्रीट करू शकतोय. युझिंग इंडेक्स आणि युझिंग व्हॅल्यू. युझिंग व्हॅल्यू डायरेक्टली व्हॅल्यू याच्यामध्ये येणार. आता मी रन करतोय बघा, सेम सेम. आता माझं डिमांड काय आहे बघा? हे फॉर लूपला मी कमेंट करतोय. नाउ आय वॉन्ट टू ऍड अनदर फ्रेंड. हाऊ टू ऍड अनदर फ्रेंड? फ्रेंड्स डॉट अपेंड. अपेंड केला, सुरेश आला. बघा आता प्रिंट करून बघा,
किती जण येणार आहेत? ऑटोमॅटिकली लिस्ट वाढली. ऑटोमॅटिकली लिस्ट वाढली. आता मला रमेशचं नाव बदलायचं आहे. रमेशचं नाव बदलायचं आहे. त्याचा इंडेक्स किती आहे बघा, 0 आणि 1. मग हाऊ टू चेंज? इथं म्हणतो मी फ्रेंड्स मधल्या 1 नंबरला व्हॅल्यू बदल. रमेशचं नाव करूया राजेश. रमेशचं नाव काय करूया? राजेश करूया. आणि परत फ्रेंड प्रिंट करूया. काय केलं बघा, 1 नंबरच्या इंडेक्सला काय कर, व्हॅल्यू बदल आणि रमेशच्या जागी राजेश ठेवा. आता रन करतोय बघा. आता 2 वेळा प्रिंट होणार ना, एकदा प्रिंट होणार आणि परत प्रिंट होणार. आता आउटपुट बघा, पहिल्यांदा काय येणार आहे? अभिजित, रमेश, संदीप आणि सुरेश. आणि इथं काय झालं बघा, अभिजित, राजेश, संदीप आणि सुरेश. किती सोपं आहे? येस, आपण व्हॅल्यू बदलले. आता मला काय पाहिजे आहे? आता मला अभिजित डिलीट करायचं आहे. हाऊ टू रिमूव्ह अभिजित? इथं म्हणायचं आहे फ्रेंड्स डॉट, फ्रेंड्स मधला रिमूव्ह कर. कुणाला रिमूव्ह कर? अभिजितला रिमूव्ह कर. आता प्रिंट करतो याच्या खाली बघा, काय येणार? काय येणार सांगा आउटपुट? राजेश येणार, संदीप येणार आणि मग सुरेश येणार. का? कारण रमेश इथं मॉडिफाय केलं ना आपण, एका पडपट एक ऑपरेशन घडत गेल्यानंतर अभिजित निघून गेला पाहिजे ना. पण समजा अजून एक अभिजित नावाचा फ्रेंड असतात तर, अजून एक. आता सांगा बघूया आउटपुट मध्ये काय येणार आहे? राजेश, संदीप आणि सुरेश येणार आहे का? राजेश, संदीप, सुरेश आणि अभिजित येणार? काय म्हटलं बघा, मी क्वेश्चन समजून घ्या पहिल्यांदा. 2 वेळा अभिजित आलाय ना, आणि तर आपण म्हटलं ना रिमूव्ह कर अभिजित म्हणून. मग काय होतं बघा आउटपुट? अभिजित इथं आहेच. म्हणजे काय होतंय? रिमूव्ह काय करतोय? फर्स्ट ऑकरन्स डिलीट करतोय. फर्स्ट ऑकरन्स डिलीट कर. मग सगळेच रिमूव्ह करायचे असेल तर ते आपण पुढे शिकणार आहोत. राईट, त्याच्यासाठी लॉजिक थोडं ऍडव्हान्स मध्ये जाणार आहे. राईट, याला मी कमेंट करतोय. समजते का सगळ्यांना? ओके. मला ह्या पोझिशनला म्हणजे 3 नंबरच्या पोझिशनला म्हणजे 0, 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनला जे काय नाव आहे ते उडवायचं आहे. कसं करणार? आपण डीएल वापरतोय फ्रेंड्स मधल्या 2 नंबरच्या पोझिशनला. 0, 1 आणि 2 डिलीट. प्रिंट करूया फ्रेंड्स. मग रिमूव्ह इज ऑल्सो ओके, डिलीट इज ऑल्सो ओके. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. सो दिस इज लिस्ट. येस, सगळ्यांनी टाईप करा लिस्ट इन चॅट. लिस्ट, लिस्ट. अजून लिस्ट मध्ये खूप सारे ऑपरेशन्स आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी बेसिक ऑपरेशन्स बघतोय. तुम्ही आता कन्सेप्ट तुम्हाला समजलेत ना, तर तुम्ही लिस्टला अजून ऍडव्हान्स मध्ये जाऊ शकता. लिस्ट. येस, थँक्यू व्हेरी मच. राईट, आणि अशा तरी आपण लिस्ट समजून घेतलेलं आहे. आता आपण समजून घेणार आहोत टपल. टप्पल, TUPLE. नवीन कुठला आहे? नवीन कलेक्शन आहे, त्याचं नाव काय आहे? टप्पल. लिस्ट नंतर मग दुसरं कलेक्शन आहे टप्पल. टपल काय करतंय? इट इज सेम ऍज लिस्ट. हे लिस्ट सारखंच आहे, बट वी कॅनॉट वी कॅनॉट वी कॅनॉट ऍड, रिमूव्ह or update values in tuple. So it is immutable. याला इम्युटेबल म्हणतात. का? कारण आपण याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकत नाही. मग एवढाच डिफरन्स आहे लिस्ट आणि टपल मध्ये. म्हणजे काय? कसं डिक्लेअर करायचं आपण टपल? टपल डिक्लेअर करण्यासाठी आपण गोल कंस वापरतोय. गोल कंस वापरतो. चला मग करून बघूया. हे जातोय प्रोग्राम नंबर 4 राहू दे. येस, प्रोग्राम नंबर 5 ला जाऊया आपण आता. प्रोग्राम नंबर 5, प्रोग्राम _5.py. येस, कंट्रोल बी. आता टपल कसं डिक्लेअर करायचं आपण? परत म्हणतोय फ्रेंड्स इज इक्वल टू कंस चालू. इथं म्हणतोय काय? अभिजित, रमेश आणि संदीप. राईट, येस. आता बघा प्रिंट करतोय फ्रेंड्स, आणि आता बघा आउटपुट काय येणार आहे? सेमच येणार, फक्त गोल कंस येणार. गोल कंस येणार. आता ह्याच्यामध्ये चुकून ऍड करायचा जातो मी बघा, ऍड करतो. कसं ऍड करायचं? फ्रेंड्स डॉट अपेंड, आणि तो म्हणते सुरेश अपेंड करा. सुरेश अपेंड केला. सेव्ह करतोय आणि परत रन करतोय बघा. सॉरी,
यू कॅनॉट अपेंड. म्हणजे एकदा तुम्ही टप्पल तयार करून ठेवला की तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही. पण मला करायचंच असेल तर आपण दुसरा तयार करायचा किंवा त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं, अपेंड करायचं आणि परत टाईप कास्ट करायचं. काय करायचं? अपडेट करायचं, मॉडिफाय करायचं. इम्युटेबल, येस, इम्युटेबल म्हणजे काय? मॉडिफाय करता येत नाही. येस, इम्युटेबल म्हणजे मॉडिफाय. इंटरव्ह्यू विचारला होता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, तर सांगायचं काय? लिस्ट इज म्युटेबल, टपल इज नॉट म्युटेबल, जे मॉडिफाय करू शकत नाही. मग टपल कधी वापरायचं आपण? टपल आपण त्यावेळेला वापरायचं ज्याला ते परत मॉडिफाय करायचं नाही त्यावेळेला. राईट? चुकून एक आपलं असं एखादा सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये एखादी व्हॅल्यू आपल्याला बदलायची नाही आहे, बदलू द्यायची नाही, तर आपण टपल वापरतो. येस, दॅट्स ऑल. टपल मध्ये काही फंक्शन्स नाहीत, काय नाहीत, काय नाही. पण व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपण जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर ती आपण म्हणतोय काय? एक नंबरची व्हॅल्यू दे. आता एक नंबरची म्हणजे कुठली व्हॅल्यू येणार? 0 आणि 1. म्हणजे रीड करण्यासाठी सेम ऑपरेशन आहे. नो प्रॉब्लेम. अपेंड करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, नाही. फक्त काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. सर प्रत्येक व्हॅल्यू प्रिंट काढली तर फॉर फ्रेंड इन फ्रेंड्स, सेम प्रिंट प्रिंट. बघा रन करतोय, सगळ्या व्हॅल्यू प्रिंट होतात. राईट? सगळ्यांना क्लिअर आहे? येस. टाईप करा टपल इफ इट इज क्लिअर. ओके, टपल टाईप करा इफ इट इज क्लिअर. येस. आपल्याला टाइम कमी असल्यामुळे आपल्याला शक्य नाही की प्रत्येक गोष्ट आपण बघूया, पण तुम्हाला सगळ्या आयडियाज मी क्लिअर करत चाललोय. ओके, सगळ्यांनी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. येस, थँक्यू. सर मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुम्हाला शिकवण्याच्या पाठीमागचं कारण काय बघा. तुम्हाला आता पुढे जाऊन सगळ्यांना देर इज नो ऑप्शन हॅव टू डेव्हलप करिअर फॉर एआय. मग जर तुम्ही एआय साठी करिअर करत गेला तर तुम्ही सॉफ्ट फुल स्टॅक डेव्हलपर पण होणारच आहात. फुल स्टॅक डेव्हलपर त्याच्यामध्ये तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करता येतच, प्लस तुम्ही एआय पण शिकू शकता. एआय ची जर्नी पण फार मोठी आहे. तर उद्याची आपली फार महत्वाची सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये मी शेवटचा अर्धा तास किंवा शेवटचा 1 तास जवळपास तुम्हाला एआय बद्दल बोलणार आहे. राईट? तर तुमचे अजून कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांना सगळ्यांना ह्या आपल्या मास्टर क्लासची बुटकॅम्पची लिंक पाठवा की ज्यांना पण एआय बद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण सध्या मी एआय मध्ये काम करतोय, एआय शिकवतोय. एआय मध्ये आता सध्या मी स्वतःचे काही प्रोजेक्ट पण बनवायला चालू केले. तर आय कॅन हेल्प यू किंवा आय कॅन गाईड यू की काय रोडमॅप असला पाहिजे. तो मी ट्राय करेन की मॅक्सिमम डिटेल्स मध्ये जाता येईल अँड सो ऑन. माझं पूर्ण झालंय का शिकून? नाही आहे अजून, मी शिकतोय त्याच्यामध्ये, पण मी तुम्हाला काही शेअर करण्याचा प्रयत्न करेन उद्याच्या सेशन मध्ये. राईट? चलो, आता आपण बघणार आहोत डिक्शनरी. व्हॉट इज डिक्शनरी? तर सगळ्यांनी डिक्शनरी ऑलरेडी वापरतोय का आपण? इंग्लिशची डिक्शनरी वापरतोय आपण. राईट? इंग्लिश डिक्शनरी वापरतोय. त्याच्यामध्ये काय असतं रे? शब्द असतो, शब्दाचा अर्थ असतो, शब्द असतो, शब्दाचा अर्थ, शब्द असतो, शब्दाचा अर्थ. व्हॉट इज डिक्शनरी? इट इज कलेक्शन विथ की अँड व्हॅल्यू. की अँड व्हॅल्यू. ओके, कलेक्शन मध्ये की आणि व्हॅल्यूचा पेअर असतो आपला. ओके, बाकी मग डिक्शनरी मध्ये तुम्हाला ऍड करता येतं, डिक्शनरी रिमूव्ह करता येतं, डिक्शनरी प्रत्येक एलिमेंट बघता येतो. हाऊ टू डिक्लेअर टपल? आपण लिहायचं राहिलं इथं, पुसलं मी. टपल इज डिक्लेअर्ड युझिंग गोल ब्रॅकेट. राईट? आणि डिक्शनरी मध्ये म्हणतोय डिक्शनरी इज डिक्लेअर्ड युझिंग कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट. चला मग आपण डिक्शनरीवर कसं खेळायचं बघूया. त्यासाठी आपण जाऊया आपल्या इकडं. इथं म्हणतोय मी प्रोग्राम नंबर 6. प्रोग्राम नंबर 6.py. एंटर, कंट्रोल बी. आता मी काय करतोय? माझी माहिती स्टोअर करतोय. माझीच माहिती किंवा स्टुडंटची माहिती. कसं करणार? स्टुडंट नावाची डिक्शनरी, कर्ली ब्रॅकेट चालू, कर्ली ब्रॅकेट क्लोज. याच्यामध्ये म्हणतोय माझं नाव, नेम इज इक्वल टू म्हणतोय कोलन अभिजित. येस. माझा स्कोर की व्हॅल्यू 85, कॉमा अजून एक की काय पाहिजे? जेंडर कोलन मेल, कॉमा मोबाईल नंबर कोलन मोबाईल नंबर अँड सो ऑन. प्रिंट करायचं आहे, प्रिंट करूया स्टुडंट. सेव्ह केला. इथं म्हणतो रन. बघा आला का? की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. त्याला म्हणतोय की, ही व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. राईट? फार इम्पॉर्टंट डेटा टाईप आहे.
लिस्ट आणि डिक्शनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इम्पॉर्टंट आहे. सगळेच आहेत, पण मॅक्सिमम वापरतात की लिस्ट आणि डिक्शनरी. मग बघा, आता मला काय करायचं आहे सर, मला सगळं प्रिंट करायचं नाही, स्टुडंट मधलं नाव प्रिंट करायचं आहे. कसं करायचं? स्टुडंट स्क्वेअर ब्रॅकेट नेम, म्हणजे काय केलं, की पाठवली आणि तो रन करतोय बघा, फक्त नेम ही व्हॅल्यू प्रिंट व्हायला लागली. सांगा मला, स्कोअर प्रिंट करायचा काय करणार? स्कोर. येस. मला कॉलेज प्रिंट करायचा, स्टुडंट कॉलेज. काय होईल सांगा? कॉलेज नावाची कीच नाही आहे हो सर, कसं प्रिंट होणार? रन करतोय बघा, एरर येणार, सॉरी या नावाची की सापडलेली नाही. मग मला ऍड करायचा, ऍड कसं करणार? नंतर ऍड करायचं, डिक्लेअर करताना नव्हे. स्टुडंट, स्टुडंट इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कॉलेज, स्टुडंट कॉलेज इज इक्वल टू काय करूया, आय गॅप नावाचं कॉलेज. ओके, आय गॅप नावाचं कॉलेज. इथं रन करतोय बघा, आता आता माझं कॉलेज प्रिंट होणार का? कॉलेज प्रिंट. राईट. तर अशा पद्धतीने आपण डिक्शनरी मध्ये व्हॅल्यू ऍड करू शकतो. समजा मला माझं नाव बदलायचं आहे, कसं बदलणार? तर मी सगळा स्टुडंट प्रिंट करतो, तर नाव बदलायचं कसं बदलणार? स्टुडंट इन ब्रॅकेट नेम इज इक्वल टू पूर्ण नाव अभिजित गाताडे. सेव्ह केलं आणि आता सगळा स्टुडंट रन केलाय बघा, म्हणजे तो ऑटोमॅटिकली जाऊन काय करतोय, व्हॅल्यू बदलतोय बघा, अभिजित गाताडे. राईट. म्हणजे काय, समजा आपण की दिली, पहिला आपल्या डिक्शनरीचं नाव, त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये की दिली आणि समोर व्हॅल्यू दिली, तर काय होते, जर ही की असेल तर व्हॅल्यू मॉडिफाय होणार, नसेल तर ऍड होणार. काय म्हटलं बघा, जर ही की व्हॅल्यू असेल तर मॉडिफाय होणार, म्हणजे ही व्हॅल्यू ऍड होणार. इथं नेम ऑलरेडी आहे ना, नेम इथं मॉडिफाय झालं, आणि जर नसेल तर ऍड होणार. सर मला आता जेंडर डिलीट करायचं आहे, कसं करणार? डिलीट स्टुडंट इन ब्रॅकेट जेंडर. आता आउटपुट बघा, बघा जेंडर निघून गेलं का? निघून गेलं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डिक्शनरी मध्ये ऍड रिमूव्हचा खेळ करू शकतो. येस. सगळ्यांना क्लिअर आहे? थँक्यू. नाव नेक्स्ट, नेक्स्ट फार इम्पॉर्टंट डेटा टाईप आहे. ओके. तर डिक्शनरीमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण पुढे जाऊन भविष्यात एक्सप्लोर करणार आहोत इन डिटेलमध्ये. ओके. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट डेटा टाईप, ज्याचं नाव आहे सेट. सेट आपण गणितामध्ये शिकलोय का रे? सेट, सेट आपण गणितात शिकलोय बघा. राईट. इट इज कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. इट इज कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. सेट मध्ये व्हॅल्यू रिपीट होत नाही. इट इज डिक्लेअर्ड युजिंग कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट वापरून डिक्लेअर केला जातोय. कसं? चला मग आपण काय करूया, नेक्स्ट प्रोग्राम करूया, प्रोग्राम नंबर 7, प्रोग्राम अंडरस्कोर 7.p1. राईट. कंट्रोल बी, आत गेला आहे. इथं म्हणतोय काय, नंबर्स, नंबर्स म्हणतोय. कर्ली ब्रॅकेट चालू म्हणतोय 10, 20, 30, 40, परत 10, परत 20 दिला, परत 50, परत 60, 70 अँड सो ऑन. इथं करतोय प्रिंट नंबर्स. आता काय प्रिंट होणार बघा, आपण देताना डुप्लिकेट व्हॅल्यू पण दिलं ना, 10, 20 डुप्लिकेट आहे. आता आउटपुट बघा, 10 एकदाच राहिला बघा, 20 एकदाच राहिला, रिपीट होत नाही. का? कारण लिस्ट म्हणतोय, सॉरी सेट काय म्हणतोय, आय कॅनॉट हॅव व्हॅल्यू रिपीटेड. तुम्ही पुश केला तरी चालतंय, पण मी काय करणार आहे, मेमरीमध्ये जागा घेताना डुप्लिकेट आला उडवून टाकणार, डुप्लिकेट आला उडवून टाकणार. मग कुठला उडवेल तो काय फिक्स नाही, पहिला उडवायचा का शेवटचा उडवायचा ह्याचा काय संबंध नाही. आणि याला म्हणतो आपण सेट. मग कधी वापरतात? प्रोजेक्ट मध्ये, प्रोग्राम मध्ये खूप गरज असते, खूप गरज पडते आपल्याला. काय करायचं आहे? येस. कधी वापरतो आपण? जेव्हा पण आपल्याकडे आपला युनिक एलिमेंट फाइंड करायचे, सगळे युनिक कोण कोण आहेत ते फाइंड करायचं. मग आपण काय करणार आहे, समजा सेट कधी वापरतोय बघा आपण, लास्ट प्रोग्राम ऑफ द डे. आपण प्रोग्राम नंबर 8 ला जाऊया, प्रोग्राम अंडरस्कोर 8.py. इथं म्हणतोय मी सेव्ह, इथं म्हणतोय फ्रेंड्स इज इक्वल टू लिस्ट तयार करतोय, अभिजित, रमेश, सुरेश आणि परत अभिजित. ओके, अभिजित परत केला. आता मी काय करतोय, प्रिंट करतोय फ्रेंड्स.
प्रिंट करतोय फ्रेंड्स. ओके, इथं बघा रन केल्यानंतर काय आलं, 2 वेळा अभिजित आला का, 2 वेळा अभिजित आला. पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, कॅन यू फाइंड युनिक व्हॅल्यूज फाइंड करा ह्या लिस्ट मधल्या. आपण काय करतोय, फॉर लूप फिरवतोय. फॉर लूप एकदा आहे का दोनदा आहे का बघा, गरज नाही आहे. काय करायचं, इथं म्हणायचं युनिक फ्रेंड्स नावाचा व्हेरिएबल घेऊ आपण, इज इक्वल टू म्हणूया काय, सेट इन ब्रॅकेट फ्रेंड्स. म्हणजे काय सांगितलं आपण, ह्या फ्रेंड्सच्या लिस्टला लिस्ट पासून कन्वर्ट कर सेट मध्ये. आणि आता बघा युनिक फ्रेंड्स प्रिंट करतोय मी, सेव्ह म्हणतोय आणि तो म्हणतोय रन. आणि इथं बघा सुरेश, अभिजित, रमेश रिपीट झाला का, अभिजित 2 वेळा तो निघून गेला. आपण मॅक्सिमम ह्या केस साठी आपण सेट वापरतोय. गरजच नाही आपण स्वतःहून लॉजिक लिहायची, फॉर लूप मध्ये फिरवा बघा डुप्लिकेट आहे का, गरज नाही. डायरेक्टली सेट मध्ये कन्वर्ट केला, डन. आणि हे आपल्याला लॉजिक बिल्डिंग मध्ये कामाला येतात सगळे पॉइंट्स. अगेन सेट मध्ये मला व्हॅल्यू प्रिंट करायच्या, इंडेक्स वापरायची, प्रिंट करायची. कसं करणार, युनिक फ्रेंड्स मधला पहिला फ्रेंड कोण आहे बघा, जी काय व्हॅल्यू असेल ती पहिली येणार. अरे काय म्हणतोय, नो सबस्क्राईब नाही, पॉसिबल नाही म्हणतोय तो, घेता येत नाही आहे. मग काय करायचं, घेता येतच नाही. मला घ्यायचंच आहे, मग काय करायचं, याला कन्वर्ट करायचं लिस्ट मध्ये. युनिक फ्रेंड इज इक्वल टू सेट मध्ये कन्वर्ट केलाय, परत लिस्ट मध्ये कन्वर्ट करा. आणि आता युनिक फ्रेंड्स मधला पहिला बघा, सेट टू लिस्ट कन्वर्ट केलं. म्हणजे काय केलं आपण, ह्या भांड्यातनं त्या भांड्यात, त्या भांड्यातनं ह्या भांड्यात, असं आपण कन्वर्ट करतो ना, इकडून तिकडे ट्रान्सफर करतोय. तसं आपण काय केलं, डेटा टाईप टू डेटा टाईप चेंज केलं. राईट, सगळ्यांना कळालंय का बघा. टाइप करा सी इफ इट इज क्लिअर. टाइप करा सी इफ इट इज क्लिअर. यस, सगळ्यांनी टाइप करायचं सी इफ इट इज क्लिअर. येस, थँक्यू व्हेरी मच. तर खूप थँक्यू. जवळजवळ 1.5 तास, 2.25 तासाचा तुम्ही स्टॅमिना ठेवलाय. नॉट पॉसिबल की इतका वेळ बघत राहणं, ऐकत राहणं. नक्कीच काही कामं करत जरी बघत असाल तरी पण छान आहे. सगळ्यांनी टाइम देऊन हे सगळे प्रोग्राम्स प्रॅक्टिस करायचे आहेत उद्याच्या सेशन पूर्वी. ओके, तर उद्याचा सेशन पण संध्याकाळी 7 वाजता असेल. सगळ्यांनी आपण ह्याच्यामध्ये फंक्शन बघितलं नाही आहे, आपण मॉड्यूल बघू शकलेलो नाही आहे, आपण फाईल हँडलिंग अजून पुढे बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग आपण AI बद्दल बोलणार आहोत. तर उद्या आपण हे 3 पॉइंट्स ट्राय करूया संपवायचा, फंक्शन, मॉड्यूल आणि फाईल हँडलिंग थोडंफार. आणि त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करूया काय डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत AI बद्दल थोडंसं फ्युचरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग जो आपण मी तुम्हाला सांगितलं लॉजिक बिल्डिंगचा प्रोग्राम, जो आपला 12 तारखेपासून चालू होणार आहे, त्यासाठी तुम्हाला त्याच्याबद्दलच्या डिटेल्स, त्याच्यासाठीचे लिंक्स, रजिस्ट्रेशन लिंक्स देईन. आणि जर तुम्ही उद्याच्या उद्या जर रजिस्टर करणार असाल, ओके, सगळ्यांसाठी सरप्राईज आता सांगतोय, जर तुम्ही उद्याच्या उद्या रजिस्टर करणार असाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. आपल्या कोर्सची प्राइस काय आहे, 999. जर तुम्ही उद्याच इमिजिएटली रजिस्टर केला तर तुम्हाला फक्त तो 899. आणि जर इमिजिएटली रजिस्टर करणार असाल तर तुम्हाला मी अजूनही डिस्काउंट द्यायला तयार आहे. राईट, तर सगळ्यांनी प्लॅन ठेवा जर तुम्हाला ऑनलाईन या रेकॉर्ड कोर्ससाठी लॉन्च करायचं यायचं असेल तर. हा खरोखर तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला मी तुमचे 999 किंवा 899 रुपये घेईन तुमच्याकडून, पण मी तुम्हाला गॅरंटी देतोय की ह्या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये किमान 10 पटीनं नॉलेज देईन. त्याच्यामध्ये तुम्हाला एंटायर पायथॉनचा कोर्स रेकॉर्डेड मिळणार आहे, प्लस आपण लाईव्ह मध्ये आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह सेशन, असे आपण टोटल 12 सेशन्स ते 13 सेशन्स घेतोय, ज्याच्यामध्ये आपण दररोज 10 प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहोत. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय की तो प्रोग्राम जर तुम्ही कम्प्लीट अटेंड केला, जो करावाच लागणार आहे तुम्हाला, ज्याच्यामुळे तुमचं नॉलेज वाढणार आहे आणि तुम्हाला स्वतःहून एक्साइटमेंट असणार आहे, मी कधी एकदा त्या सरांचं लेक्चर असणार आहे, कधी एकदा लेक्चर असणार आहे, हे तुम्ही स्वतःहून एक्साइटमेंट मध्ये राहणार आहात. आणि मी गॅरंटी देतोय की जर तुम्ही तो कम्प्लीट केला तर तुमचं लॉजिक फार वेगळ्या लेवलला जाईल, चांगल्या लेवलला. राईट, तर आपण उद्याच्या सेशनमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण परत डिस्कस करणार आहोत. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.
येस, काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण क्वेश्चन्स घेऊया आणि त्यानंतर मी थांबेन.